प्रिलिम्स हे कम्प्लिटली डिफरंट प्लेन आहे. त्यातलं परत माझं पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस प्रिलिम्सचा पेपर द्याल 2 तास जीएसचा, 2 तासामध्ये जीएसचा पेपर देऊन आल्यानंतर तुमची सगळ्यात पहिली रिॲक्शन असेल, फर्स्ट रिॲक्शन, की अरे मी जो अभ्यास केलाय याचा आणि जो प्रिलिम्सचा पेपर मी दिला याचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. की व्हॉट एव्हर थिंग्स दॅट यू हॅव रीड, everything won't be there in your question paper. It will be quite a different question paper. UPSC prelims is not about reading many more books. आपण एवढ्या कट थ्रोट कॉम्पिटिशनच्या जगात वावरतो ना, की आपल्या आजूबाजूला अशी जनता आहे की जी आपल्याला हमेशा डिमॉरलाइज करण्यावर पडलेली असते, किंवा त्यांनी डिमॉरलाइज नाही केलं तरी आपण डिमॉरलाइज होतो. एखादा काय करतो, प्रिलिम्सची तयारी चालू आहे, नितीन सिंघाने येऊन घेऊन बसतो, आपल्याला वाटतं अरे तो नितीन सिंघाने असेल, आपण तर एन्शियंट मिडल ऑप्शनला टाकलं म्हणजे आपण गेलो. मी माझा मेडिकल एंट्रन्सचा किस्सा सांगतो. इफ यू वॉन्ट टू क्लिअर UPSC प्रिलिम्स, इन दॅट केस रिमेंबर, इफ यू आर रीडिंग फॉर 10 hours, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. कमिंग टू दी प्रिलिम स्ट्रॅटेजी, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, इथलचं मराठी सोडून द्या, फक्त मी तुम्हाला फ्लो सांगणार आहे, तो लक्षात ठेवा. आपण कोणत्या फ्लोनं जाणार आहोत ह्याचं सॉफ्ट कॉपी आहे, डोंट राईट एनिथिंग. जिथं मी सांगेल त्या ठिकाणी फक्त लिहून घ्यायचे. सगळ्यात पहिली गोष्ट सिलेबस, त्यानंतर मागच्या 4 वर्षांचे क्वेश्चन पेपर तुम्हाला गो थ्रू करायचे आहेत. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आपण बघणार आहोत, प्रोग्रेस इंडिकेटर्स, क्वेश्चन सॉल्विंग स्ट्रॅटेजी, टाईम मॅनेजमेंट तुमच्या लेक्चर हॉलमधला आणि सोबतच तुमच्या स्टडीचा टाइम मॅनेजमेंट, यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. कमिंग टू सगळ्यात पहिली महत्त्वाचा पार्ट, सगळ्यात पहिला, तुम्ही सायकोलॉजिकली प्रिलिम्ससाठी तयार आहात का, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, प्रिलिम्स इज ऑलटुगेदर अ कम्प्लिटली डिफरंट प्लेन, खूप डिफरंट प्लेन आहे. तुम्ही सायकोलॉजिकली प्रिलिम्सच्या प्रिपरेशनला तयार असणं म्हणजे यू शुड बी व्हेरी चूझी. मेन्सच्या वेळेस कसं असतं, तुम्हाला इन्फॉर्मेशन गोळा करत जायचं असतं. फक्त इन्फॉर्मेशन गोळा करण्यापेक्षा मेन्सच्या वेळेस तुम्हाला त्या इन्फॉर्मेशनचं कंटिन्युअस ॲनालिसिस करायचं असतं. ही वाक्य मी वाचलंय, हे वाक्य मी एस्सेमध्ये टाकू शकतो का, GS मध्ये टाकू शकतो का, किंवा आणखीन इंटरव्ह्यूमध्ये वापरू शकतो का, हा तुम्हाला विचार करायचा असतो. प्रिलिम्स हे कम्प्लिटली डिफरंट प्लेन आहे. त्यातलं परत माझं पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस प्रिलिम्सचा पेपर द्याल 2 तास जीएसचा, 2 तासामध्ये जीएसचा पेपर देऊन आल्यानंतर तुमची सगळ्यात पहिली रिॲक्शन असेल, फर्स्ट रिॲक्शन, की अरे मी जो अभ्यास केलाय याचा आणि जो प्रिलिम्सचा पेपर मी दिला याचा अर्थार्थी काहीच संबंध नाहीये. इट सीम्स दॅट देर इज नो कोरिलेशन बिटवीन व्हॉट आय हॅव स्टडीड अँड व्हॉट केम इन माय एक्झामिनेशन. दिस विल बी युअर फर्स्ट रिॲक्शन. का? त्यामागचं कारण आहे की प्रिलिम्स इज बेस्ड ऑन टेम्परामेंट. ही टेम्परामेंटची परीक्षा आहे. टेम्परामेंट इन द सेन्स काय, की व्हॉट एव्हर थिंग्स दॅट यू हॅव रीड, एव्हरीथिंग वोंट बी देअर इन युअर क्वेश्चन पेपर. इट विल बी क्वाइट अ डिफरंट क्वेश्चन पेपर. वाय? दे हॅव a very limited choice. After reading entire polity, they have choice to ask questions, just only 15 question. पॉलिटीवर फक्त 15 प्रश्न त्यांना विचारायचे असतात. You read 6th to 12th NCERT, then you read Arihant Mac book for science, then you read Sachin Bhaske sir's book for science, and after this they do not ask any question on basic chemistry, basic physics, basic biology. They will go for questions from certain technical science. So, and also they have choice of just only 10 question, 12 question or 15 question. It is a case. So, remember one very important thing, तुम्ही इथं जे वाचताय याचा आणि प्रिलिम्सचा प्रश्नपत्रिकेचा अर्थार्थी काही संबंध नाही. फर्स्ट केस. दुसरी महत्वाची केस, UPSC प्रिलिम्स इज नॉट अबाउट रीडिंग मेनी मोर बुक्स. Absolutely not. UPSC prelims is about solving as much question as possible. So first formula, those who wants to clear UPSC prelims, remember, if you want to clear UPSC prelims, in that case remember, if you are reading for 10 hours, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, if you are reading for 10 hours, out of this 10 hours you have to read for 7.5 hours तुम्ही reading करायला हवी. Suppose if you are reading for 10 hours, 10 तासापैकी
7.5 तास तुम्ही रीडिंग करायला हवी. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंपल्सरी त्या पूर्ण दिवसभरामध्ये 2.5 तास तुम्ही MCQ सोडवायलाच हवं. सो सेकंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज प्लेनली अबाउट सॉल्विंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यामागचं लॉजिक परत सांगतो, सांगितलं असेल तर रिपीट सांगतो. सपोज इफ यू रीड दिस वन पेज ऑफ अ बुक, इफ यू टेक दिस पेज ऑफ बुक फॉर रीडिंग, तर त्या केसमध्ये इट विल टेक मिनिमम 10 मिनिट्स फॉर यू टू रीड दिस एंटायर पेज. 10 मिनटं तुम्हाला हे पान वाचायला लागेल, पण 10 मिनिटात हे पेज तुम्हाला पाठ झालेलं नसणार आहे. बरोबर आहे, कारण काय असतं, पेज नवीन आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. तर 10 मिनटं वाचल्यानंतर आपल्याला पेज पाठ झालेलं नसणार आहे. पण जर या 10 पेजवर तुम्हाला 3 किंवा 4 MCQ दिले, 10 पेजवर 4 MCQ बनवून दिले, तर साधं सरळ गणित आहे. एक MCQ वाचायला तुम्हाला वेळ लागतो मिनिमम 1 मिनिट. 1 मिनिट नाही लागायला हवा, स्पीडनं कमी व्हायला हवा. पण कन्सिडर करा, तुम्हाला हा MCQ वाचायला वेळ लागतो 1 मिनिट. असे 4 MCQला तुम्हाला वेळ लागेल 4 मिनिट. पण चला, तुम्हाला एखादी गोष्ट नाही कळली, तुम्हाला ते रिपीट वाचायचं किंवा काय करायचं आहे, तर तुम्हाला आणखीन ½ मिनिट इच एक्स्ट्रा, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 6 मिनिट लागतील. 6 मिनिटात तुमचे ते 4 MCQ दोनदा वाचून होतील. दोनदा वाचून झाले तर साधं सरळ गणित आहे, तुम्हाला 4ला 4 MCQ पाठ होतील. 6 मिनिटात पेज पाठ होतंय, 10 मिनिटात पेजची सिंगल रीडिंग होतीये. यू डिसाइड वेदर इफ यू वॉन्ट टू गो फॉर मोर अँड मोर रीडिंग और यू वॉन्ट टू गो फॉर मोर अँड मोर MCQs. ही तुमची स्ट्रॅटेजी आहे, हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. MCQ क्लासची पोरं जी माझ्या ऑफिसच्या शेजारी एक ऑफिस आहे पहा, त्या शेजारी बसत ना हेमंत पाटील आणि त्यांचा ग्रुप, यस, लास्ट इयर दे सॉल्ड 100 GS पेपर्स. किंवा आणखीन तुमच्या अगोदरची जी बॅच आहे, त्यांचे जे टॉपर्स आहेत 6-7 लोक, सुधीर जाधव किंवा ही सगळी लोक, त्यांनी ऑलमोस्ट 60 ते 70 पेपर त्या सगळ्यांनी सोडवलेत. प्रश्न हा आहे की सर आम्ही डिस्कशनला कुठं बसावं. वेरेवर तुम्ही सांगा, तिथं जागा अवेलेबल करून दिली जाईल. यू सिट फॉर डिस्कशन, बट यू हॅव टू सॉल्व दीज मेनी नंबर ऑफ पेपर्स. एवढे नाही झाले तरी पहिला अटेम्प्ट आहे. तुम्हाला तुमच्या लेवलला GSचे सेकंड थिंग, पहिली गोष्ट MCQ सोडवणं. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, यू हॅव टू सॉल्व मिनिमम 40 क्वेश्चन पेपर्स अदर दॅन युअर टेस्ट सिरीज. तुमची टेस्ट सिरीज सोडून तुम्हाला एवढे पेपर सोडवावे लागतील. कुणाचेही घ्या, व्हिजनचे घ्या, इनसाईटचे घ्या, करिअर लॉन्चरचे घ्या, कुणाचेही घ्या, डझंट मेक एनी डिफरन्स. आणि ज्याला पास होण्याचं पर्सेंटेज स्वतःचं वाढवायचंय त्यानं 40 नाही, त्यानं 50 सोडवायचेत. ज्याला शुअरली पास व्हायचंय त्यानं 60 सोडवायचेत. आणि ज्याला काही हो आपल्याला 5च व्हायचे त्यानं 70 सोडवायचे. आपण आय एम टेलिंग दिस मिनिमम क्रायटेरिया 40 क्वेश्चन पेपर्स. काजल पाटील, मी सांगितलं ना, बऱ्याच लोकांना आपल्या हुशारीवर खूप डाऊट असतो. हां, जॉबवाली जनता सोडू ना, मी तुमच्याबद्दल नाही बोललो, कारण यू आर व्हेरी सिन्सिअर. यू आर कमिंग टू लेक्चर अँड यू आर मेसेजिंग मी की सर मी देऊ शकतो का. मला खरंच तुमच्याबद्दल कौतुक आहे, जी लोक जॉब करून UPSC करतात. काजल पाटील मागच्या बॅचची प्रचंड हुशार आहे, नवोदयवाली आहे, 10वी 12वी 92-95%. पण माझ्या बघण्यात असं कधीच नाही आलं की शी स्किप्ड इवन सिंगल लेक्चर. शी नेवर स्किप. इवन आता बाकीच्या लेक्चर मला दिसत नाहीत, पण माझं पर्सनल लेक्चर तिनं कधीही स्किप केलं नाही, नेवर. म्हणजे जो असतो ना की मी असा हुशार आहे आणि मला सगळं येतं आणि मी हे कशाला स्किप करू. किंवा बऱ्याच फॅकल्टीचं सुद्धा म्हणणं असायचं की नाही असं नाही आहे, ती लेक्चरला, जसं की यावेळेसच्या उत्तर प्रज्ञा, स्नेहल वेताळ या दोघींचे पेपर, प्रत्येक फॅकल्टी आल्यानंतर त्या दोघींचं पेपर सांगते, हां सर यांचा पेपर चांगला आहे. म्हणजे कुठंतरी हा तुमच्या उत्तरामध्ये कुठंतरी हे नाव लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी लक्षात ठेवा, तुम्ही मेन्स देताना जो डेटा बिल्ड करणार आहात दॅट विल कम थ्रू दीज पेपर. म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट, इफ यू आर रीडिंग फॉर 10 hours, out of these 10 hours 75% time should be given for reading, 25% time should be given for MCQ solving. Second very very important case, you have to solve MCQ papers one after every day. ते कसं मी सांगणार आहे, फक्त काय लक्षात ठेवा, प्रिलिम्स पास होणाऱ्या लोकांसाठी या 2 सगळ्यात बेसिक गोष्टी, बाकी काहीच नाही. याच्याएवढं महत्त्वाचं काहीच नाही. बाकी तुम्ही काही करा, त्याला काहीच किंमत नाही आहे. आता आपण विचार करूया प्रिलिम्सची सुरुवात कुठून करायची. मी थोडं प्रॅक्टिकल लेवलला बोलत असतो, मी थोडंसं फिलॉसॉफिकल लेवलला जात नाही, की कारण काय असतं की त्यात अडचण अशी असते की त्या फिलॉसॉफिकल लेवलला गेलं की आपलं प्रिपरेशन अफेक्ट व्हायला सुरू होतं. सुरुवात कुठून करायची, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांनी सिलेबस वाचायचा. हे मस्ट आहे. 7 लाईनचा सिलेबस आहे.
मे बी या सिलेबसमध्ये काही अंडरस्टँडिंग होणार नाही, ठीक आहे, सोडून द्या, सिलेबस सोडून द्या. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचंय, तुम्हाला मागच्या 4 वर्षांचे क्वेश्चन पेपर गो थ्रू करायचे. डस्टर आहे का? थँक्यू. तुम्हाला मागच्या 4 वर्षांचे क्वेश्चन पेपर गो थ्रू करायचे. आता बघा, 4 वर्षांचे क्वेश्चन पेपर गो थ्रू करणं म्हणजे काय, ते सगळे प्रश्न तुम्ही जर वाचायला जाल, याला एक बेस्ट ऑप्शन आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे, हे नाव लिहून घ्या, विझार्ड जीएस स्ट्रॅटेजिस्ट. हे मागे पण मी सांगितलं असेल, आता परत रिपीट सांगतो. यू हॅव टू रीड लास्ट 4 इयर्स, किंवा आता वर्ष वाढले 5 वर्षांचे, लास्ट 5 इयर्स क्वेश्चन पेपर. लेट अस चेंज इट, लास्ट 5 इयर्स क्वेश्चन पेपर. तुम्हाला मागच्या 5 वर्षांचे क्वेश्चन पेपर गो थ्रू करायचे, लास्ट 4 इयर्स क्वेश्चन पेपर. नाउ हिअर इम्पॉर्टंट थिंग, विझार्ड जीएस स्ट्रॅटेजिस्ट घ्या. विझार्डचं मिळत नसेल, विशालचं घ्या, कोणतंही घ्या. याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, यामध्ये त्यांनी टॉपिक वाईज क्वेश्चनचं अनालिसिस करून दिले. टॉपिक वाईज क्लासचं पण आहे, टॉपिकचं वाईज अनालिसिसचं पुस्तक, ते तुम्हाला नंतर मिळून जाईल, 1 महिन्याभरात मिळून जाईल. आणि कोणत्या विषयाला किती मार्क मिळालेत याचं अनालिसिसची सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला आज पाठवल. विझार्ड जीएस स्ट्रॅटेजिस्ट, टेक दिस बुक. हे पुस्तक घ्या. हे पुस्तक घेतल्यानंतर तुमचे सगळे जे सिलेबसचे टॉपिक्स आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, मॉडर्न हिस्ट्री, या सगळ्यांचे त्यांनी मार्कांचं वेटेज दिले. तुम्ही ते वेटेज एकदा पहा. आता वेटेज पाहताना काय करा, पहिली महत्त्वाची गोष्ट, स्टॅटिक, डायनॅमिक, इझी, हार्ड, या टाईपचं क्लासिफिकेशन करा. स्टॅटिक पोर्शन किंवा स्टॅटिक पार्ट म्हणजे काय, असा पार्ट त्या मार्कांनुसार, या शब्दांनुसार नाही, या शब्दांचा वेगळा अर्थ पडतो यूपीएससी मेन्सच्या वेळेस, त्या मार्कांनुसार. किंवा डायनॅमिक सोडून द्या, इथं लेटस राईट हिअर फ्लक्च्युएटिंग आर नॉट व्हेरी स्टेबल. तुम्ही अनालिसिस करा आणि अनालिसिस करून हा पहा की कोणत्या टॉपिकला कन्सिस्टंटली मार्क आहेत, कोणत्या टॉपिकला 12, 13, 14, 15, 16 कन्सिस्टंटली मार्क आहेत. आता कन्सिस्टंटली मार्क कळताना आपल्याला अंदाज येतो की या विषयावरती 12, 8, 12, 11, 9 असे मार्क आहेत. म्हणजे ॲव्हरेज मार्क किती झाले, समजा एखादा विषय आहे पॉलिटी, राईट, तर पॉलिटीला दरवेळेस ॲव्हरेज मार्क आहेत 12 ते 13, बरोबर. म्हणजे पॉलिटी कशाला स्टॅटिक झाला. पण एन्शियंट आणि मेडिवल इंडिया यांना मार्क किती असतात, कधी 2, कधी 3, कधी 4. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कधी 4, कधी 5, कधी 3, कधी 1 पण नाही, बरोबर. हे 2 महत्त्वाचे विषय. म्हणजे इथं तुम्हाला काय कळलं, एन्शियंट आणि मेडिवल इंडिया आणि फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड बायोलॉजी, हे 2 टॉपिक परत कसे आहेत, या 2 टॉपिकमध्ये परत तुमचा कुठतरी थोडं फ्लक्च्युएटिंग आहे, हे स्टॅटिक नाही आहेत. मग तुम्ही हे डिसाईड करा, पहा, पॉलिटी, जिओग्राफी, मॉडर्न हिस्ट्री, इकॉनॉमी, हे 4 विषय असे आहेत की या 4 विषयांना मार्क स्टेबल आहेत, या 4 विषयांना मार्क स्टॅटिक आहेत. यांच्यावरती मार्क येतातच, कंपल्सरी येतात. मार्क कुठं येत नाहीत, एन्शियंट मेडिवल इंडिया, फिजिक्स, केमिस्ट्री, आणि याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये एक विषय आहे, दॅट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटची अडचण अशी आहे की एन्व्हायरमेंट मी एवढा सगळा वाचला तर मला स्कोर येईल याची गॅरंटी काहीच नाहीये. एन्व्हायरमेंटची अडचण काय, मी जर समजा शंकर आहे सगळं वाचलं आणि लुसेंटचं एन्व्हायरमेंटचं वाचलं किंवा आणखीन युनिक अकॅडमीचं एन्व्हायरमेंटचं वाचलं तर माझे सगळेच मार्क ॲज इट इज परफेक्ट येतील असं बिलकुलच नाहीये. हे थोडंसं अनसर्टेन आहे, कसे किती कुठं मार्क येतील याची सर्टेनिटी नाहीये. पण एन्व्हायरमेंट हा एकमेव विषय आहे, इट गोज थ्रू. एन्व्हायरमेंटवर ऑलमोस्ट दरवेळेस 25 ते 30 प्रश्न ठरलेले असतात. एन्व्हायरमेंट बरीच लोक चांगलं वाचत नाहीत, एन्व्हायरमेंट बरीच लोक स्किप करतात, चांगल्या पद्धतीनं वाचत नाहीत. आणि एन्व्हायरमेंट एकमेव विषय असा आहे ज्याच्यावरती दरवेळेस ॲव्हरेज 25 ते 30 प्रश्न असतात. का तर हा जो एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे, हा काही टॉपिकमध्ये एंट्री करून प्रश्न विचारतो.
एन्व्हायरमेंटचे प्रश्न दे आर रिलेटेड विथ जिओग्राफी ऑल्सो, दे आर रिलेटेड विथ सायन्स ऑल्सो, दे आर रिलेटेड विथ एन्व्हायरमेंट ऑल्सो, दे आर रिलेटेड विथ करंट इव्हेंट ऑल्सो. एन्व्हायरमेंट म्हणून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कशावर फोकस करायचा, तर यू हॅव टू फोकस ऑन एन्व्हायरमेंट, जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न, आणि हे प्रश्न लावताना तुम्हाला ते सब्जेक्ट क्रोनॉलॉजिकली लिहायचं आहे, सिक्वेन्शियल. तुमची स्वतःची एक नोटबुक असावी, मस्ट आहे. एक स्ट्रॅटेजीची डायरी असावी. का, जर आपण प्रिलिम्स पास झालो तर आपण का पास झालो याचा आपल्याला अंदाज येईल. जर आपण प्रिलिम्स फेल झालो तर आपण जानेवारीपासून काय प्रिपरेशन केलं, आणि बाय व्हॉट रिझन्स वी कुड नॉट क्लिअर प्रिलिम्स. यू शुड हॅव क्लिअर कट आयडिया की या सगळ्या 4 गोष्टी होत्या, यांच्यामुळे मी प्रिलिम्स क्लिअर होऊ शकलो नाही. यू शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. मेक अ नोटबुक, अ स्मॉल डायरी. नवीन वर्षी डायरी केली असेल ना प्रिलिम्स आणि मेन्सच्या स्ट्रॅटेजीसाठी, मेक अ डायरी. स्टॅटिक ज्याच्यावरती मार्क्स स्टेबल आहेत, डायनेमिक ज्याच्यावरती मार्क्स स्टेबल नाही आहेत किंवा फ्लक्च्युएटिंग ज्यावर मार्क्स स्टेबल नाही आहेत. हा झाला पहिला आस्पेक्ट, आणि मग त्याच्यानुसार आपल्याला टाइम टेबल करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं प्रिपरेशन. तुम्हाला स्वतःला अंदाज असेल की तुम्ही अभ्यास करताय, तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालाय नाही झालाय. हा अभ्यास झालेला असताना तुम्ही कोणत्या विषयामध्ये कम्फर्टेबल आहात. तुम्हाला स्वतःला हा अंदाज असेल की हे 4 विषय मला सोपे वाटतात, हे 3 विषय मला अवघड वाटतात. मग मेक अ लिस्ट की मला अवघड वाटणारे विषय, मीडियम वाटणारे विषय आणि इझी वाटणारे विषय. मेक अ लिस्ट. यू डिसाइड की माझा कोणता विषय इझी आहे, कोणता मीडियम आहे, कोणता डिफिकल्ट आहे. मेक अ लिस्ट. अँड आफ्टर मेकिंग दिस लिस्ट मग आपल्याला ठरवायचं आहे की हा विषय, चला समजा तुम्हाला सायन्स हार्ड वाटतो, ह्युमॅनिटीजवाले, ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, ज्यांना वाटतं की आपल्याला सायन्स अवघड आहे. सायन्स अवघड आहे, पण सायन्सवर जर समजा ॲव्हरेज प्रश्न 18 ते 20 असतील, म्हणजे तुम्हाला हा अंदाज यायला हवा की हा विषय आपल्याला अवघड वाटतो आणि याला UPSC प्रिलिम्समध्ये वेटेज खूप जास्त आहे. जर असं असेल तर आय हॅव टू फोकस मोर ऑन सायन्स. मग मला सायन्सवर फोकस जास्त करायचं असेल, पण मला सायन्स कधी बॅकग्राऊंडला नव्हतंच, आणि मी सायन्सचं पुस्तक हातात वाचायला घेतलं की मला बोर होतं, मला कंटाळा येतो. मग जर मला असा कंटाळा येत असेल तर मी NCERT वाचायला घेणं गरजेचं आहे. पण NCERT वाचायला घेताना 10वी पर्यंत NCERT वाचत गेले की ते डिफिकल्ट होत जातं. मग मला सायन्समध्ये थोडीफार एंट्री करायला जर मला अवघड वाटतंय, मी काय करणार, 5th, 6th, 7th, 8th या 4 वर्षांच्या NCERT अगोदर वाचणार. का, तर या NCERT काय करतील, मला एक प्लेन देतील, मला त्या विषयामध्ये एंट्री देतील, मला त्या विषयामधला माझा एक इंटरेस्ट जनरेट करतील की हा चलो ठीक आहे, मला शब्द कळायला लागलेत, मला विषय कळायला लागलाय. डिफिकल्ट आता लगेच वाचायला गेलं तर ते लक्षात राहणार नाही आणि माझा इंटरेस्ट किंवा माझा मूड थोडासा खराब होऊ शकतो किंवा मी डिसइन्सेंटिव्हाइज होऊ शकतो. म्हणून मग काय, 5, 6, 7, 8 या 4 वर्षांच्या NCERT मला काय करायचे, थोडे वाचून काढायचे. मला जेव्हा याच्यामध्ये कम्फर्ट झोन येईल त्यानंतर मी दुसऱ्या विषयाकडे शिफ्ट होईल. ही पहिली महत्त्वाची गोष्ट, राईट. 5, 6, 7, 8 हे 4 NCERT, सायन्सच्या NCERT. किंवा जर तुम्हाला वाटतंय की मला इंग्लिशमधून जमत नाही, गो फॉर मराठी बुक, देर इज नो इश्यू. पण तुम्हाला इथं वर्क करावं लागेल. कळलं. सगळ्यात पहिली गोष्ट सिलेबस वाचणं, लास्ट 4 to 5 years क्वेश्चन पेपर वाचणं, त्यानंतर त्यांच्यामध्ये अनालिसिस करणं. अनालिसिस करणं म्हणजे प्रश्न नाही सोडवायचे, आपल्याला आकडे बघायचे, कोणत्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत, कोणता मला इझी वाटतो, हार्ड वाटतो, डिफिकल्ट वाटतो, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे शिफ्ट व्हायचं, त्याच्यानंतर आपल्याला वाचायला सुरू करायचं. आता बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, मेन्सच्या वेळेस जे विषय कॉमन नव्हते, यू हॅव टू टेक दोज सब्जेक्ट इन युअर फर्स्ट हँड. दोज सब्जेक्ट्स विच आर नॉट देअर इन युअर मेन्स, यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम दोज सब्जेक्ट्स फॉर द फर्स्ट टाइम. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रिपरेशन कुठून सुरू करायचं आहे. तुमचा प्रिलिम्सचा क्लासची सुरुवातसुद्धा एन्व्हायरमेंटपासून सुरू होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री हे पार्ट आपल्याला मागं ठेवायचे. का, कारण आपण मेन्सला एकदा वाचलेले आहेत. आता सुरुवात करताना तुम्हाला सुरुवात करायची आहे, लक्षात ठेवा, फ्रॉम इकॉलॉजी, आणि दुसरी गोष्ट सायन्स. तुम्हाला या 2 विषयांपासून सुरुवात करायची. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम इकॉलॉजी अँड यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम सायन्स. हे 2 विषय घ्या. इकॉलॉजीसाठी खूप सगळे रेफरन्स मटेरियल आहेत, सायन्ससाठी सुद्धा खूप सगळे रेफरन्स मटेरियल आहेत.
बघा मी रेफरन्स मटेरियलकडे पण येणार आहे, हे कसं वाचायचं हे सांगणार आहे. फक्त तुम्हाला स्टार्टला काय सांगितलं, यू हॅव टू स्टार्ट युअर प्रिपरेशन फ्रॉम इकॉलॉजी अँड सायन्स, पहिली महत्त्वाची गोष्ट. सेकंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही नवीन आहात, बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत, बराच फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहीत नाही आहे. आणि सिनियर लोक जसे माझ्यासारखे जे प्रिपरेशन करणारे आणि एक्झाम देणारे लोक, त्यांना खूप सगळा डेटा माहीत असतो. मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला हा डेटा माहीत नसल्यामुळं वी आर ॲट लॉस. मग काय तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू टेक अ बुक, इट्स नेम इज लुसेंट GK. हे सांगितलं असेल नसेल, परचेज दिस बुक, इट इज अवेलेबल बोथ इन हिंदी ॲज वेल एज इन इंग्लिश. लुसेंट GK नावाचं पुस्तक घ्यायचं. हे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपण बसलोय आणि 3 दिवसात संपवायचं असं हे पुस्तक नाहीये. इट इज अ काइंड ऑफ क्लस्टर बॉम्ब. इट इज अ काइंड ऑफ क्लस्टर बॉम्ब. क्लस्टर बॉम्ब म्हणजे एक बॉम्ब असतात, खूप सगळे बॉम्ब ठेवलेले असतात बघा. सेम एव्हरी पेज ऑफ लुसेंट GK इज फुल ऑफ इन्फॉर्मेशन. आय रिपीट, every page of Lucent GK is full of all kinds of information. एवढं इन्फॉर्मेशन बघा. लुसेंट GK हे बेसिकली GK टाईपचं पुस्तक आहे, जनरल नॉलेज टाईपचं पुस्तक आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येणार नाहीयेत, पण तुमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये जे 3 किंवा 4 ऑप्शन्स आहेत ना, या 4 ऑप्शन्सपैकी हे पहिले 2 ऑप्शन तुमच्या रेग्युलर UPSC प्रिपरेशननं कॅन्सल होणार आहेत आणि हा तिसरा ऑप्शन तुमचा लुसेंट GKनं कॅन्सल होणार आहे. अँड युअर आन्सर विल बी धिस वन. दॅट्स वाय लुसेंट GK पुस्तक घ्यायचं. पुस्तक घेतल्यानंतर हे पुस्तक कसं वाचायचं, जेव्हा तुम्हाला बोर होईल, बोर झाल्यानंतर अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, whenever you get bored, take the book, read it for 10 minutes, for 15 minutes, for 20 minutes, for 25, 30, 45 minutes. तेवढंच वाचायचंय. लुसेंट GK साठी तुमचा काहीतरी बेस असावा, मला काहीतरी फॉर्म्युले, थेऱ्या याव्या, असला काहीही अपेक्षा नाहीये. प्लेन सिंपल कन्सेप्ट लुसेंट GK इन्फॉर्मेटिव्ह बुक आहे. आणि तुमच्या इथून पुढे जेवढ्या सगळ्या परीक्षा देणार आहात, सगळ्या परीक्षांना डेटा देणारा सगळ्यात महत्त्वाचा आहे. इव्हन MPSC प्रिलिम्स जी लोक देण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी हे सगळ्यात की पुस्तक आहे लुसेंट GK, जो तुमचा डेटा खूप चांगल्या पद्धतीनं कव्हरअप करणार आहे. फर्स्ट केस लुसेंट GK, स्टार्ट इकॉलॉजी, स्टार्ट सायन्स अँड लुसेंट GK रोज वाचायचे, ही महत्त्वाची गोष्ट. यू विल गो इन टू एव्हरी सब्जेक्ट वन बाय वन. पुढे घ्या. हां, हिस्ट्री पुढे घ्या. इथे बस. बघा थोडं मराठीमध्ये आहे, कारण ती इंग्लिशवाली सापडतच नाही आहे. यू विल गेट अन आयडिया व्हॉट यू आर रीडिंग. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. आता कमिंग टू हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये जो मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट आहे, मॉडर्न हिस्ट्रीवरती दरवर्षी, आता हे गणित लक्षात ठेवा, तुम्हाला हे का सांगतोय यामागचं कारण असं आहे की तुम्ही हिस्ट्री इमोशनल होऊन अभ्यास करता. इमोशनल होऊन इन द सेन्स काय, तुम्ही खूप जास्त वेळ हिस्ट्री वाचता. मॉडर्न हिस्ट्रीवरती ॲव्हरेज प्रश्न असतात 10 ते 12. मॉडर्न हिस्ट्रीवरती ॲव्हरेज, कधी कधी हा आकडा चेंज सुद्धा असतो. मॉडर्न हिस्ट्रीवरती ॲव्हरेज प्रश्न असतात 10 ते 12. या 10 ते 12 प्रश्नांपैकी 4 प्रश्न हे प्रत्येकाला येणारे असतात. वेदर ही रेड हिस्ट्री ऑर नॉट, ही नोज दीज 4 क्वेश्चन्स व्हेरी इझिली. 4 क्वेश्चन्स असे असतात जे त्याला खूप जास्त अभ्यास केल्यानंतर येणारे असतात. 4 किंवा 6 प्रश्न, 6 क्वेश्चन. आणि पुढचे 2 क्वेश्चन्स असे असतात जे कुणालाच येणारे नसतात, त्यानं किती अभ्यास केला तरी त्याला येणारे नसतात. ॲब्सोल्युटली नॉट. मीन्स when you are reading history, you are preparing for these 6 questions. मग तुम्ही स्वतः ठरवायचं या 6 प्रश्नांसाठी 1 पुस्तक वाचायचं, 2 वाचायचे, 3 वाचायचे, 4 वाचायचे का 10 वाचायचे. आणि सर फील येत नाही. अरे हिस्ट्री विषय असा की तो तुम्हाला फील देणारच नाहीये. मी हे वाचलं म्हणजे मला फील येईल. जसं पॉलिटीमध्ये असतं ना की हे वाचलं की आपण वी आर व्हेरी शुअर की चलो हे मी रीड केलंय, मला यावरती प्रश्न शुअरली येईल. हा फील तुम्हाला हिस्ट्री कधीच देणार नाही. नेवर. हिस्ट्री विल नेवर गिव्ह यू दिस पर्टिक्युलर फील. म्हणून मग काय, नो, इनपुट आउटपुट रेशो इज व्हेरी पुअर. इनपुट आउटपुट रेशो इज व्हेरी पुअर. बट
स्किपिंग दी पोर्शन ऑफ हिस्ट्री इज अ काइंड ऑफ डिझास्टर्स का, तर हिस्ट्रीमधले मार्क हे तुमचे शुअरिटीचे असतात. हिस्ट्रीमध्ये वेग क्वेश्चन नसतात, वेग क्वेश्चन 2 असतात किंवा एखादं सेंटेन्स असतं किंवा स्टेटमेंट असतं. हे बऱ्यापैकी स्टॅटिक प्रश्न असतात, स्टेबल प्रश्न असतात, यावर तुमचा स्कोर येणं फिक्स असतं, 100% फिक्स असतं. सो इन दिस केस 4 क्वेश्चन जे तुम्हाला चांगले येतात, 6 क्वेश्चन यावर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. मग प्रिपरेशन करताना तुम्ही काय करता, अगेन तुमची चुकीची पद्धत बघा. मेन्सच्या वेळेस वी हॅड टू गॅदर इन्फॉर्मेशन, बट प्रिलिम्स अ डिफरंट थिंग इज देअर. ड्युरिंग प्रिलिम्स बिफोर रिडिंग दॅट पेज, मेन्शन्स आपण काय करायचो, व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन कॅन बी फ्रेम्ड ऑन दॅट पेज वॉज मोर इम्पॉर्टंट. वाईल रिडिंग फॉर प्रिलिम्स यू हॅव टू अंडरस्टँड की ह्या लाईनवर कसला प्रश्न येऊ शकतो. It means now whenever you are reading, I have given you, like when you are reading, let us focus on various kinds of movement. Brahmo movement is there, socio-religious reform movement, right? Brahmo movement असेल किंवा आणखीन राजाराम मोहन राव यांची मुवमेंट असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, होम रूल लीग असेल, सगळ्या मुवमेंट पहा. आता ही मुवमेंट वाचताना डोंट रीड दॅट मुवमेंट लाईक अ स्टोरी. आय नो यू आर व्हेरी हॅपी इन स्टोरीज. Don't read that movement like a story. Whenever you are reading any particular movement, मग तो 1919चा कायदा असेल, 1935चा ॲक्ट असेल किंवा आणखीन तुमचं एनिथिंग एक नॉन कोऑपरेशन मुवमेंट असेल किंवा स्वराज्य मुवमेंट असेल, एनी फ्रीडम मुवमेंट दॅट यू आर रीडिंग, वेन यू आर रीडिंग, रिमेंबर यू शुड नो व्हॉट वॉज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर मुवमेंट. बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय होत आहे तुम्हाला माहीत असायला हवं. सरळ प्रश्न असतो, व्हॉट वॉज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॉन कोऑपरेशन मुवमेंट. बेसिक ऑब्जेक्टिव्ह तुम्ही काय करता, अख्खी नॉन कोऑपरेशन मुवमेंट वाचता आणि मग तुम्ही परत एकदा बघता काय नाही, असं नाही करायचं. वाचताना सुरुवातीलाच आपल्या डोक्यात ते असलं पाहिजे. किंवा चला आणखीन काय, आर्य समाज. आर्य समाज म्हणलं की काय लक्षात ठेवायचं, बेसिक मुवमेंट काय होते, बेसिक पिलर्स काय होते, त्यांची शिकवण काय होती, किंवा आणखीन त्यांनी कशाला जास्त फोकस दिला, रॅशनॅलिटीला दिला, ह्युमॅनिटीला दिला, किंवा त्यांनी कशाला रिजेक्ट केलं. वी शुड हॅव डायमेन्शन्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू रीड हिस्ट्री स्ट्रक्चरली अँड डायमेन्शनली. इफ यू रीड हिस्ट्री ॲज अ स्टोरी, सर मला बोर होतं हिस्ट्रीमध्ये म्हणून मी हिस्ट्री ॲज अ स्टोरी वाचतोय, no value. You won't get even a single mark. No, you have to read history structurally and dimensionally. Here, very very important. मुख्य उद्देश, महत्वाची कारण. What are the basic causes? Why history? Why that movement occurred? Basic causes, immediate causes. Again, now here I am classifying. What I am saying, when you are thinking about causes of a particular issue, of a movement, of an incident, what are basic causes? Basic causes will be common, but what was immediate cause? मग तुम्हाला हे पाठ करायचं की हे पर्टिक्युलर इमिडिएट कॉज होतं. थर्ड वन, व्हॉट वॉज इफेक्ट, इम्पॅक्ट सगळं कॉमन होतं, बट वेन यू आर रीडिंग व्हॉट वॉज इम्पॅक्ट, इन दॅट केस दिस बेसिक थिंग इज देअर विच इज अ इम्पॅक्ट. त्यानंतर सहभागी, हुवेर पार्टिसिपेंट, स्पेसिफिकली विमेन नेम. यू हॅव टू रिमेंबर, उषा मेहता हे नाव दर 1 वर्षाआड येतं, दरवर्षी ऑल इंडिया रेडिओ आणि उषा मेहता ठरलेलं असतं. हा प्रश्न जी लोक चुकून येतात त्यांना वाटतं की उषा मेहता एवढं सोपं नाव कसं असेल, काहीतरी वेगळं नाव असायला, ही दरवेळेस आणखीन परत चुकलेली असतात. स्पेसिफिक नेम. त्यानंतर लिटरेचर आणि न्यूजपेपर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात एखाद्याला काय म्हणलेलं आहे, त्याचं टोपण नाव काय आहे, त्याचं स्पेशल नाव काय आहे, किंवा व्हेरियस इन्सिडेन्सेस, ज्या सगळ्या इव्हेंट्स घडल्यात ना, मग या इव्हेंटचा असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, त्यामध्ये असणारा एखादा एक्सेप्शन असेल किंवा एखादा स्पेशल इव्हेंट असेल. एवढं आत्तापासून तुम्हाला हे बनवून ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्वराज मुवमेंट, व्हॉट वर दी चतुसूत्री, जे नाव आहे ना, चतुसूत्री काय आहे, यू शुड नो. डोंट रीड स्वराज असं झालं त्यांनी मागं घेतलंच नाही, नाही, यू रीड इट स्ट्रक्चरली. और वेन यू आर टॉकिंग अबाउट फेमस पर्सनॅलिटीज, त्यांचं सगळी कामं, सगळ्यांनी सगळ्या गोष्टींविषयी सगळं चांगलं केलेलं आहे, त्यात काहीच वाद नाही आहे. पण असं होत असताना स्पेक्ट्रममध्ये, NCERTमध्ये त्या पर्सनच्या एखाद्या कामाला ही वॉज अक्लेम्ड फॉर दिस पर्टिक्युलर कॉज, he was very well known for this particular cause. Underline that particular thing, highlight it, that is the special work of that person that will be asked in UPSC. त्यानंतर त्याचं टोपण नाव, त्याचं महत्त्वाचं ठिकाण, जसं की whenever there is a question on home rule league, सरळ प्लेन प्रश्न असतो,
लोकमान्य टिळकांची होम रूल लीग कोणत्या रिजनमध्ये होती, ॲनी बेझंट यांची होम रूल लीग कोणत्या ठिकाणात होती. दरवेळेस एक प्रश्न ठरलेला असतो जो आपण स्किप करतो, त्यांचं महत्त्वाचं ठिकाण. त्यानंतर इंडियन आणि फॉरेनर ज्यांनी इंडियन फ्रीडम स्ट्रगलमध्ये कोऑपरेशन दिलं. व्हॉइस रॉयज, जेवढे सगळे व्हॉइस रॉय आहेत यांचा कालखंड लक्षात राहणं रिलेटिव्हली डिफिकल्ट आहे. बरोबर आहे, प्रॅक्टिकली शक्य नाहीये. व्हॉइस रॉयवरती एक प्रश्न असणार आहे. 20-25 व्हॉइस रॉय आहेत. मला सांगा 20-25 व्हॉइस रॉय तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे का? नाहीच आहे. मग तुमचं आणि तुम्ही काय करता, तुम्ही जबरदस्ती सगळे व्हॉइस रॉय लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता आणि ते लक्षात नाही राहिलं की तुम्ही स्वतःच्या ब्रेनला कोसता की तुला येत नाही, तू मूर्ख आहे, तू असाच आहे. आणि मग स्वतःच्या ब्रेन ते कसं काम करेल ना. तुम्ही जर त्याला गोड बोललाच नाही, तुम्ही बघा ना तुमच्या मित्रमैत्रिणीला जर तुम्ही रोज भेटला की ओरडायला सुरू केले की तो सेकंड टाइम भेटेल का नाही. इट इज अ केस. ब्रेनला खुश करा, त्याला खुश ठेवा. खुश ठेवा म्हणजे काय, हा जो हे जे बर्डन आहे ना हळूहळू अनलोड करायला सुरू करा. इट इज अ प्रोसेस. मग ही प्रोसेस कशी आहे, मग सिंपल गोष्ट आहे. एवढे सगळे व्हॉइस रॉय आहेत, सगळे लक्षात राहणं शक्य नाही. मग काय करा, सगळ्यात अगोदर फेमस व्हॉइस रॉयची नावं घ्या. वॉरन हेस्टिंग, विल्यम बेंटिक, लॉर्ड मायो, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिनलिथगो. 4-5 नाव बघा. वॉरन हेस्टिंग सगळ्यात सुरुवातीला, त्यानंतर लॉर्ड रिपन फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लॉर्ड मायो फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन, विल्यम बेंटिक सती प्रथा. दॅट्स इट. म्हणजे झालं, 5 नावं लक्षात राहिली. 5चा सेट झाला, दुसरा सेट 5चा, तिसरा सेट 5चा. बघा प्रश्न एकच येणार आहे, पण बिफोर एंटरिंग इन द एक्झामिनेशन हॉल वेन यू हॅव कॉन्फिडन्स की मला प्रत्येक व्हॉइस रॉयचं सगळं माहीत आहे, हा कॉन्फिडन्स तुमचे 10 मार्क 10 प्रश्न करेक्ट आणून देतो. एन्शियंट मिडल मी वाचलं नाही आणि क्वेश्चन पेपरमध्ये पहिलेच 5 प्रश्न जर एन्शियंट मिडलचे पडले की विषय संपला. आपल्याला कॉन्फिडन्सच येत नाही म्हणून वाचायचं. बरोबर आहे. आता पहा, वेन आय एम सेइंग लुसेंट जीके हे 15-15 मिनिटं वाचायची गोष्ट आहे. सेम इफ यू रीड एन्शियंट मिडल फॉर 2 days, ते 2 दिवस संपल्यानंतर तुम्हाला वाटेल आपल्याला कोण होता ज्यानं सांगितलं तू UPSC कर, त्याला आपण शोधायला सुरू करतो की तू ये घरी तुला सांगतो. एन्शियंट मिडल माझ्या बाबतीत सेम की एन्शियंट मिडल वाचल्यानंतर वाटलं अरे हे आपल्या आयुष्यात काहीतरी खूप वाईट गोष्ट चालली आहे आणि आपण काहीतरी मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून आपण, ज्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांची गोष्ट वेगळी, ज्यांचं हिस्ट्री ऑप्शन आहे. पण नो ऑप्शन. वाय नो ऑप्शन? आपल्याला त्या बाउंड्रीवर नाही राहायचं, होईल की नाही. ती बाउंड्री नको आहे. आपलं काय टार्गेट आहे, आपलं टार्गेट आहे जर कट ऑफ 110 लागत असेल तर आपलं टार्गेट आहे मला 135+ असले पाहिजे. कुणाचं काय असं ना. आणखीन एक सांगतो, ज्यांनी आतापर्यंत जुलैपासून डिसेंबर एंडपर्यंत काहीच वाचलं नाही, 0 वाचलंय, 0 म्हणजे ज्यांनी पुस्तक उघडलं सुद्धा नाही, ती लोक सुद्धा आत्तापासून पुढे पास होऊ शकतात. प्रोव्हाइडेड मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. प्रॅक्टिकली सांगतोय मी तुम्हाला. खूप नॉलेजेबल व्हा, PhD होल्डर व्हा आणि त्या कॅटेगरीवर जा की भाऊ हुशार आहेत पण पास होत नाहीत, त्या कॅटेगरीचा असं म्हणत नाहीये. प्रॅक्टिकली 135 एन्शियंट मेडिवल नाही जमत आहे ना, लुसेंट जीकेला अर्धा तास देतो ना. चलो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दिवसातला परत अर्धा तास काढा. हा द्या एन्शियंट आणि मेडिवल इंडियाला द्या. आज टेम्पल्स पाहायचेत, उद्या आर्किटेक्चर पाहायचंय, परवा सल्तनत पाहायची, त्यानंतर चंद्रगुप्त पाहायचा आहे, त्यानंतर हडप्पा विषय. हडप्पा किचकट वाटतं पण दरवेळेस एक प्रश्न असतो ना, हडप्पाला मी काय करणार. हा आठवडा मी फक्त हडप्पा मोहनजोदडो या कल्चरवरती जर दरवेळेस प्रश्न फिक्स असेल, प्रश्न रिपीट होत असेल ना, चला हा आठवडा मी हडप्पा आणि मोहनजोदडोचे जे 4 पान आहेत हेच मी रोज वाचणार. जाऊ द्या बाकी काय वाचणं हो नाही तर नाही हो, मी हीच पानं रोज अर्धा तास वाचणार. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, या कॉन्फिडन्सनं टेस्ट सिरीजमधला स्कोर वाढतो. टेस्ट सिरीजमधला स्कोर वाढला की आपला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बूस्ट होतो आणि आपला कॉन्फिडन्स बूस्ट झाला की मग कुठतरी आपला रिझल्ट येतो. म्हणून कंपल्सरी एन्शियंट मिडल डिफिकल्ट वाटतंय, अर्धा तास, पाऊण तास, त्यामध्ये पण जर इथं पण डिफिकल्ट वाटतंय आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचं. एखादा संडे घ्यायचा, एन्शियंट मिडलचे पॉईंट्स घ्यायचे, आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचे, बाकी सगळं राम भरोसे. बघा असं पण आपल्याला येत नव्हतं,
तसं पण आपल्याला येत नव्हतं. पण एक्झाम हॉलमध्ये जाण्यासाठी ते टेम्परामेंट मेंटेन करण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो आपल्याकडे आलाय की नाही, त्या कॉन्फिडन्ससाठी आपल्याला हे करायचंय, राईट. त्यानंतर व्हॉइसरॉयचं काम पहा, मी तुम्हाला परत स्ट्रक्चर टाकून दिलंय. त्याचं लँडमार्क काम काय, कोणतं ठिकाण आहे, आत्तापर्यंत कोणता दुर्गामी परिणाम झालाय, त्याचं टोपण नाव काय. त्यानंतर सामाजिक आणि सोशल रिलिजियस मुवमेंट, कुणी, कुठं, उद्देश, बदललेलं नाव, आयडिओलॉजिकल बेस. स्ट्रक्चरली, थिंक स्ट्रक्चरली. मी तुम्हाला सांगतो, प्रिलिम्सला प्रिपरेशन करताना तुम्ही जर या स्ट्रक्चरनं थिंक करत गेलात तर जो डेटा गोळा होईल, दिस डेटा विल एनहान्स युअर स्कोर इन मेन्स. मला माहित आहे तुम्ही हिस्ट्री कसं वाचत होता मला अंदाज नाही, पण तुम्ही जर या फ्लोनं प्रत्येक इव्हेंट जर तुम्ही या फ्लोनं जर डिवाइड केली, कोण पर्सन आहे, प्रत्येक वेळेस पर्सन असलंच असं नाही, यू नीड टू वर्क ऑन दिस पर्टिक्युलर पोर्शन, राईट. हे इथपर्यंत. नाव राईट डाऊन रेफरन्स मटेरियल. मी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जेवढं वाचून होईल आणि जेवढं वाचायला हवं तेवढंच सांगणार आहे. ऑल इंडिया रँकनं काय सांगितलं याचा माझा काही संबंध नाही. प्लेन तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट वाले जरी असाल तरी तुमच्याकडनं ह्या 4 महिन्यात काय प्रॅक्टिकली वाचून होऊ शकतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा मी तुम्हाला तुमची जी डिफिकल्टी आहे ना की सर एवढं सगळं होईल का, आम्ही नवीन आहोत, तुम्ही नवीन नाही आहेत, पण तुमची डिफिकल्टी की सर आम्हाला हे सगळं जमल का, ते डिफिकल्टी इन शॉर्ट सांगतो की तुम्ही मागं कसे नाही आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं होतं, आपल्या क्लासचा पॅटर्न वेगळा, आपण प्रत्येक गोष्ट 2दा शिकवतो, बरोबर आहे. या सोयीनं आता एक सिंपल लॉजिक लक्षात घ्या. तुम्ही काय केले, तुम्हाला एकदा मेन्सला टीचिंग झाली आहे, बरोबर आहे, एकदा तुम्हाला मेन्सला टीचिंग झाली आहे, त्यावेळेस तुम्ही थोडंफार रीडिंग केलं असेल, थोडंफार मेन्सच्या थोडंफार. सोबत तुम्ही काय केलं, यावरती काही टेस्ट दिल्या होत्या, हे तिसरं 10% 10%. आता प्रिलिम्सला तुम्हाला परत एकदा टीचिंग होणार आहे, रिपीट. सेम वैभव सनद सर, सेम हिस्ट्री, सेम तुम्हाला शिकवणार आहे, सेम, काही फरक नाही. फक्त काय असणार आहे, मेन्सच्या ते अनालिसिस सांगायचे, प्रिलिम्सच्या ते खूप सारा फॅक्च्युअल डेटा सांगणार आहे. सेम वैभव घालमे सर, सेम फिजिकल जिओग्राफी अख्खीच्या अख्खी तुम्हाला वर्ड बाय वर्ड रिपीट सांगणार आहे. तुम्हाला कंटाळा आला तरी ते सांगणार आहेत. प्रिलिम्सचा रिपीट टीचिंग असणार आहे. प्रिलिम्सचा तुम्ही परत काय टेस्ट देणार आहात, प्रिलिम्सचा तुम्ही स्वतः रीडिंग करणार आहात, प्रिलिम्सचा तुमची काय असणार आहे, डेली टेस्ट असणार आहे, आणि सगळ्यात शेवटचे प्रिलिम्सचा तुम्ही काय घरी MCQ सोडवणार आहात. यू आर गोइंग थ्रू दॅट टॉपिक मिनिमम 8 टाइम्स. तुम्ही त्या टॉपिकला येन केन प्रकारे 8 वेळेस. यू आर गोइंग थ्रू दॅट टॉपिक मिनिमम 8 टाइम्स. हे तुम्ही स्वतः विचार करा. याच्यामध्ये तुम्ही कोणतंही एक्स्ट्रा रिव्हिजन केलंय हे मी म्हणतच नाहीये. नॉर्मल सिंगल रीडिंग काउंट केल्यानंतर ते टॉपिक तुमच्या नजरेखालनं 8 वेळेस जाणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. याच्या पलीकडे काही UPSC उरत नाही. नथिंग, प्रोव्हाइडेड तुम्ही किती सिन्सिअरली तयारी करता. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे जे प्रिपेअर करताय, मी तुम्हाला प्रॅक्टिकली मोजकी पुस्तकं सांगतो तेवढीच वाचा, राईट. एखादा प्रश्न, एखादा सेंटेन्स दिला आणि हे सेंटेन्स ग्रोअर बेल्लेकरमधनं येतं, ग्रोअर बेल्लेकर सिंगल टाईम वाचायला मिनिमम 2 ते 2.5 महिने लागतील, बरोबर आहे. 6 मार्कांसाठी यू कांट स्पेंड. आणि जर मी सांगितलेलं पुस्तक नॉर्मली वाचलं ते नॉर्मली वाचायला आरामात तुमचे त्या 6 पैकी 4 प्रश्न परत येतील. 2 प्रश्नांसाठी रीडिंग 700 to 800 पेजेस ऑफ ग्रोअर बेल्लेकर इज नॉट रिकमेंडेड. UPSC प्रिलिम्स इज अ टेक्निकल एक्झामिनेशन. इट इज अ टेम्परामेंटल एक्झामिनेशन. लिहून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय वाचायचं, हिस्ट्री, एन्शियंट आणि मिडल इंडिया, NCERT, प्लस तमिळनाडू स्टेट बोर्ड बुक. दोन नंबर मॉडर्न हिस्ट्री, स्पेक्ट्रमचं मॉडर्न हिस्ट्रीचं पुस्तक.
आय वोंट सजेस्ट एनी बुक टू रीड फॉर पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया. का? कारण ते होणार नाहीये. तुम्ही प्रॅक्टिकली हा विचार करा, होणार नाहीये. जेव्हा तुमच्याकडनं हे सगळं वाचून होईल हे 10 वेळेस वाचा. कारण हे एवढं चांगलं वाचल्यानंतर जो ॲडिशनल एखादा दुसरा प्रश्न आहे तो आपण मॅनेज करू शकतो. तुम्ही हे खूप चांगलं वाचलं तर जो काही कॉन्फिडन्स असेल, दिस कॉन्फिडन्स विल हेल्प यू टू अवॉइड युअर ऑल काइंड्स ऑफ सिली मिस्टेक्स. सो स्पेक्ट्रमचं, मॉडर्न इंडियाचं आणि 10th NCERT मॉडर्न हिस्ट्रीची 10th आहे ना, अर्जुन सिंग देवची मॉडर्न हिस्ट्रीची NCERT, मॉडर्न हिस्ट्री NCERT, मॉडर्न हिस्ट्री NCERT आणि खाली प्लस करा, प्लस व्हॅल्यू ॲडिशन मॅगझिन जे मी तुम्हाला देईल, झेरॉक्सला अवेलेबल करून देईल. तेवढे फक्त तुम्हाला हे करायचं, व्हॅल्यू ॲडिशन मॅगझिन्स. आणि तुम्हाला क्लासमध्ये ब्रेन टीजर सुद्धा मिळतील ना, ते सगळे एन्शियंट व्हिडिओ कव्हर करतील. राईट, ब्रेन टीजर मिळतील. व्हॅल्यू ॲडिशन मॅगझिन प्लस क्लासमधले ब्रेन टीजर, एवढंच. नॉट इवन अ सिंगल बुक मोर दॅन दॅट. आणि ते पण हिस्ट्री. आता हिस्ट्रीच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, हिस्ट्री हा विषय कधीही संध्याकाळी वाचायला घ्यायचा नाही. हिस्ट्री हा विषय कधीही ज्यांचं ऑप्शनल आहे ते सोडू ना, ज्यांचं ऑप्शनल नाही आहे, ज्यांना खूप जास्त इंटरेस्ट येत नाही हिस्ट्रीमध्ये, त्या लोकांनी हिस्ट्री हा सब्जेक्ट कधीही सलग 4 तास ॲट अ स्ट्रेच नाही वाचायचा. हिस्ट्री हा विषय थोडासा इंटरेस्ट लूज करतो बऱ्याचदा. ज्यांना इंटरेस्ट नसतो या लोकांनी हिस्ट्री 2-2 तासांच्या स्लॉटमध्ये वाचायचा. 2 तास विषय चेंज, 2 तास हिस्ट्री. किंवा जर तुमचा स्टॅमिना चांगला असेल 3 तास ब्रेक, अगेन 3 तास. तुम्हाला या फ्लोनं 3 आवर ब्रेक, अगेन 3 आवर, या फ्लोनं तुम्हाला जायचं आहे. नेक्स्ट वन. हां, ही घ्या. हे नाही, ह्याचं काय काम आहे, MPSC. हां, इथं वर घ्या आणखीन थोडंसं. जिओग्राफी तुम्हाला वैभव घालमे सरांनी बऱ्यापैकी सांगितलंय, पण मी तुम्हाला एक प्लेन सांगतो की वेन यू आर रीडिंग जिओग्राफी, राईट, whenever you are reading geography, first thing you should be very well clear about the concepts. If you are not clear about the concepts, in that case it is very difficult to answer questions on geography. कारण जिओग्राफीवरचे जे क्वेश्चन्स असतील हे कन्सेप्च्युअल असतील, तिथं तुम्हाला अनालिसिस लावायचं असणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरापर्यंत यायचं आहे. कन्सेप्ट क्लॅरिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. इथं पण सेम, अगेन यू हॅव टू थिंक स्ट्रक्चरली. लाईक फॉर एक्झाम्पल, इफ यू आर टॉकिंग अबाउट हिमालया, इफ यू आर टॉकिंग अबाउट हिमालया, तर तुम्हाला स्ट्रक्चरचा विचार, त्यांच्या कॅरेक्टरचा विचार करायचा आहे. हिमालय वेस्टकडे जास्त वाईड आहे का ईस्टकडे जास्त वाईड आहे, हिमालयामध्ये कुठं गॅप आहे, राईट, तिस्ता रायडकचा गॅप कोणता आहे, हिमालयाच्या नॉर्थला जास्त फॉरेस्ट आहेत का साऊथला जास्त फॉरेस्ट आहेत, हिमालयात कोणत्या बाजूला गॉर्जेस जास्त आहेत. थिंक त्यांचे स्ट्रक्चर्स कसं आहे, त्यांचे कॅरेक्टर्स कोणते आहेत, त्यांचं फॉर्मेशन कसं झालं, कोणत्या टाईपचा पाऊस पडतो, रेनफॉल, कोणत्या टाईपचं क्लायमेट आहे, त्यानंतर व्हेजिटेशन आणि फॉरेस्ट, सॉईल, बायोडायव्हर्सिटी, कोणते कोणते सँच्युरीज आहेत, कोणते कोणते नॅशनल पार्क आहेत, कोणतं बायोस्फिअर रिझर्व आहे, कोणती जिओलॉजिकल इव्हेंट तिथं घडलेली आहे. थिंक, यू हॅव टू थिंक अबाउट इट स्ट्रक्चरली. डोंट रीड हिमालया इन प्लेन. वेन यू आर रीडिंग हिमालया, जसं की प्रश्न असतो, दिस रिव्हर डिवाइड्स हिमालया इंटू 2 पार्ट्स, दिस रिव्हर एंटर्स इंटू इंडिया फ्रॉम दिस पर्टिक्युलर गॅप, दिस रिव्हर डिसेक्ट्स हिमालया इंटू शिवालिक अँड जे काय तुमचे डिव्हिजन्स असतील. इन दॅट वे यू हॅव टू थिंक इन अ प्रॉपर स्ट्रक्चरल मॅनर की हे कसं होऊ शकतं. सेम इन केस ऑफ रिव्हर, तुम्ही प्लेन रिव्हर, वेन यू आर रीडिंग रिव्हर, नाउ हिअर अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज देअर अबाउट मॅपिंग. रिव्हर, तर एखादी मेन रिव्हर आहे, या मेन रिव्हरची राईट बँक ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत, लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत, ही रिव्हर किती स्टेट्समधनं जाते, ही रिव्हर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला क्रॉस करते का, ही रिव्हर इक्वेटरला क्रॉस करते का. यू टू थिंक ऑन एव्हरी पार्ट. तुम्हाला स्वतःला इनोव्हेटिव्हली थिंक करून तो कन्सेप्ट काढावा लागेल. अँड फॉर दिस यू नीड अ हँड ऑन मॅपिंग. वर्ल्ड जिओग्राफीच्या 6 ते 7 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न प्लेन, दे आर ऑन मॅपिंग, ज्यासाठी तुम्हाला काहीही वाचायची गरज नाही. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि मॅपिंग. मॅपिंग करताना पण ब्लाइंडली मॅपिंग नाही करायचं. मॅपिंग करताना तुमच्या डोक्यात काय स्ट्रक्चर्स असायला हवे. हां, हे पर्टिक्युलर स्टेट आहे, सगळ्यात जास्त बाउंड्रीज असणारं स्टेट कोणतं, किंवा ते नेमोनिक तुम्हाला माहीत असेल ना, मी सांगितलं असेल, बचपन MBA. व्हॉट इज बचपन MBA?
भारताला सगळ्यात जास्त लॉंगेस्ट बाउंड्री कोणत्या देशांची आहे त्याचं नेमोनिक आहे. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान. दॅट्स इट. तुम्हाला सर शिकवतील प्रिलिम्स हे सगळं. माझ्या स्वतःच्या सुद्धा नोट्स आहेत जिओग्राफीच्या, त्या सगळ्या नोट्स सुद्धा तुम्हाला देईल. बट तुम्हाला स्वतःला तुमच्या लेवलला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सोबत नाउ व्हेन वी आर टॉकिंग अबाउट रिव्हर पॅटर्न, तर त्यांचं ओरिजिन कसं झालं, मग कोणत्या रिव्हर रेडियल पॅटर्न आहे, सेंट्रिपिटल पॅटर्न आहे, सेंट्रिफ्युगल पॅटर्न आहे, कोणत्या रिव्हर ईस्टकडे वाहणार आहे, कोणत्या रिव्हर वेस्टकडे. सिम्पल कन्सेप्ट होता की केरळमध्ये कोणत्या रिव्हर वेस्टकडे वाहत जातात. मला त्यावेळेस असं वाटायचं की केरळमध्ये वाहत नाहीत, माझा प्रश्न चुकला आहे. डिस्पाईट हॅव्हिंग जिओग्राफी ॲज माय ऑप्शनल. व्हेरी व्हेरी स्मॉल पॉईंट आहेत जे तुमचा खूप चांगला स्कोअर कव्हर करून देतात. आणि सगळ्यात पहिली चूक असते आपल्या सिली मिस्टेक्स, ज्या आपण खूप जास्त करतो. त्यानंतर त्यांचा चढता क्रम, उतरता क्रम, पेनिन्सुलर रिव्हर. पहा इथं कंपॅरेटिव्ह कोणत्या कोणत्या स्टेट्समध्ये रिव्हर वाहतात, कोणते इम्पॉर्टंट सिटीज त्यांच्यावरती आहेत, कोणत्या कोणत्या ट्रिब्युटरीज आहेत. डोंट राईट. हे सगळं सॉफ्ट कॉपी अवेलेबल आहे, फक्त समजून घ्या. त्यानंतर कंपॅरेटिव्ह त्यांच्या फ्लोचा, त्यांच्या पॅटर्नचा, यांचं इंग्लिश पॅटर्न व्हर्जनसुद्धा आहे. त्यानंतर महत्त्वाचे प्रकल्प कोणते कोणते आहेत, त्यात कोणता त्याचा कन्फ्लिक्ट आहे, आणि रिसेंटमध्ये चर्चेत असणाऱ्या रिव्हर्स. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्लॅट्यू असेल, हिमालयन प्लॅट्यू असेल, हे सगळं तुम्हाला कुठं अप्लाय होतं. इट इज ऑल्सो ॲप्लिकेबल इन युअर वर्ल्ड जिओग्राफी ऑल्सो. युरोपमधली कोणती रिव्हर आहे की ज्यावरती सगळ्यात जास्त सिटीज आहेत. मग कशाला काय म्हणलं जातं. लुसेंट जी केज बेस्ट सोर्स. सॉर ऑफ बिहार असेल, सॉर ऑफ वेस्ट बेंगाल असेल, का म्हणलं जातं, मग कोणत्या सिटीवर आहे. किंवा आणखीन गंडक कोसी रिव्हर्स आतमध्ये येताना अरुण कोसी, तामूर कोसी जे कंबाईंड होत येतं, हे सगळं काय. किंवा भगीरथी, अलकनंदा, काय देवप्रयाग, हे का म्हणलं जातं. एनसीईआरटी इज दी बेस्ट सोर्स फॉर प्रिपेरिंग. त्यानंतर नेक्स्ट वन बरं घ्या. रिसोर्सेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे रिसोर्सेस लक्षात राहणं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. सगळ्यात जास्त आयरन ओर कोणत्या स्टेटमध्ये सापडतं, सगळ्यात कमी कुठं सापडतं. मेजरली जो प्रश्न येतो तो करंट इव्हेंट बेस्ड असतो. जसं की समजा यावेळेसच्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटनं कोलवर काही म्हणलं तर कोलविषयी प्रश्न असतो. यावेळेसच्या गव्हर्नमेंटनं चायनासोबत आयरन ओरवर एखादा ॲग्रीमेंट केलं तर आयरन ओरवर प्रश्न असतो. किंवा समजा एखादं नवीन मिनरल कुठतरी सापडले आणि याच्यासाठी आपण जपानसोबत एखादी ॲग्रीमेंट केली तर त्या ओरवरती, त्या मिनरलवरती प्रश्न असतो. सेम तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक मिनरलचे जेवढे महत्त्वाचे मिनरलचे टॉपचे प्रोड्युसिंग 3 स्टेट्स, बॉटमचे प्रोड्युसिंग 3 स्टेट्स, सगळ्यात जास्त कोणते स्टेट प्रोड्यूस करतात, सगळ्यात कमी कोणते, हे लक्षात राहणार नाही. हे प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. म्हणून लक्षात राहण्याचा प्रयत्न करू नका. फक्त मेक अ 4 to 5 पेज नोट, आणि 4 to 5 पेज नोटवरती हे सगळं लिहून काढा. नेक्स्ट वन. आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्लायमेट हा UPSC प्रिलिम्सला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. यासाठी सगळ्यात पहिलं काम, GC लिऑंगमधल्या जेवढ्या सगळ्या डायग्राम्स आहेत, या डायग्राम्स तुम्हाला पाठ असायला हव्या. GC लिऑंगमधल्या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला पाठ असायला हव्या, मस्ट आहे. 2 ते 3 प्रश्न कंपल्सरी या GC लिऑंगमधल्या फक्त डायग्राम्सवर असतात. म्हणजे ग्रोवर बेल्लेकर वाचल्यावर तुमचे ॲडिशनली 3 प्रश्न हिस्ट्रीचे करेक्ट येणार आहेत. GC लिऑंगमधल्या 10 पानांमधल्या डायग्राम जर पाठ केला तुमचे 3 प्रश्न करेक्ट येणार. यू डिसाईड 700 पेजेस और 15 पेजेस. इथं पहा महत्त्वाचे एलिमेंट आणि त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत. बेसिक फंडामेंटल फिनॉमिना. विंड म्हणजे काय, एअर म्हणजे काय, हवा कूल असताना ती कूल असताना ती कशी असते, हेवी असते, ती खाली थांबते, सो इट इज स्टेबल. हवा गरम व्हायला सुरू झाली की ती काय लाईटर होते, ती वर जाते, वर गेली की कंडेन्सेशन झालं की रेनफॉल, देन मग सगळं. बेसिक फंडामेंटल फिनॉमिना ऑफ जिओग्राफी. रिजन आणि त्याचं कॅरेक्टर. दरवेळेस सवाना रिजनवर प्रश्न ठरलेला असतो, एरिड रिजनवर प्रश्न ठरलेला असतो. ते काय करतात, 4 ओळीचं कॅरेक्टर देतात आणि ते विचारतात रिकॉग्नाइज दी रिजन. GC लिऑंगमधले रिजन्स जे सगळे आहेत ना, त्यांच्यामधलं सगळं फक्त क्लायमेट तेवढं करायचं. क्लायमेट हाफ GC लिऑंग इज डिवोटेड टू व्हेरियस रिजन्स अँड देअर कॅरेक्टर्स. तर यांच्यावरती सरळ तुमचं काय काम असणार आहे, ते जे रिजन्स आहेत त्या रिजन्सवरती काय नेमकं कॅरेक्टर दिले ते तुम्हाला करायचं आहे. डायनॅमिक चेंजेस, व्हॉट ऑल डायनॅमिक चेंजेस आर. क्लाउड्स अँड देअर टाईप्स GC लिऑंगमध्ये एक पेजवर दिलेलं आहे, याच्यावर एक प्रश्न असतो.
सिंगल क्वेश्चन क्लाउड्स अँड इट्स टाइप्स. त्यानंतर तुमचं क्लायमेट आणि व्हेजिटेशन, क्लायमेट आणि जिओलॉजी, क्लायमेट आणि जिओमॉर्फॉलॉजी, म्हणजे सगळ्या टाईपचे जे कॅरेक्टर स्ट्रक्चर्स आहेत, स्ट्रक्चर्स असे या क्लायमेटमुळं का बनलेत, काय रिझन आहे, या क्लायमेटमुळं कोणत्या टाईपचं व्हेजिटेशन आहे, फॉरेस्ट कोणत्या टाईपचं आहे. यू शुड हॅव लिंकेजेस. ओनली रिडिंग इज नॉट सफिशियंट. तुम्ही फक्त रिडिंग केली यू वोंट गेट अ गुड मार्क्स. यू हॅव टू लिंक, कारण त्या लिंकेजेसवर प्रश्न असणार आहे. साधी गोष्ट आहे ना, 10-15 पुस्तकं वाचल्यानंतर जर फक्त 8 किंवा 9 प्रश्न फ्रेम होणार असतील तर हे प्रश्न डिफिकल्ट करून काहीच पॉईंट नाही आहे. दे हाव टू मेक दीज क्वेश्चन्स व्हेरी ट्रिकी अँड द क्वेश्चन्स कॅन बी मेक ट्रिकी ओनली थ्रू हॅव्हिंग एक्सेप्शन ऑर लिंकिंग दी टॉपिक्स. राईट. नेक्स्ट वन. हां, इथं मग तुम्हाला काय वाचायचं लिहून घ्या. इंडिया फिजिकल जिओग्राफीचे एनसीईआरटी. फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफीचे एनसीईआरटी. तुम्ही आत्तापर्यंत वाचल्या नसतील तर माझं मत, या 2 एनसीईआरटी जर खूप चांगल्या केल्या तर 12 पैकी 9 प्रश्न फक्त 2 एनसीईआरटी मधून येतात. 9 प्रश्न खूप चांगल्या केल्या म्हणजे या 2 एनसीईआरटी पहिल्यांदा रिडिंगला माइट बी थोडा वेळ लागेल, सेकंड रिडिंग फास्ट होईल. माझं म्हणणं आहे या एनसीईआरटीचं तुमचं 10 ते 12 वेळेस रिव्हिजन झालं पाहिजे. टार्गेट या 2 एनसीईआरटी आरामात, ट्रस्ट मी, या 2 एनसीईआरटी आरामात 75% क्वेश्चन्स कव्हर करतात. 75% क्वेश्चन, 25% क्वेश्चन्स विल बी ऑन मॅपिंग. आणि तिसरं जीसी लिऑंग. जीसी लिऑंगचं पुस्तक चांगलं यायला हवं. फर्स्ट वन फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, सेकंड वन इंडिया फिजिकल जिओग्राफी अँड थर्ड वन जीसी लिऑंग. 3 पुस्तकं ही चांगली करायची. हे 3 पुस्तकानंतर जे काय व्हॅल्यू ॲडिशन लागेल हे सगळं व्हॅल्यू ॲडिशन मग आपण जे सगळे जिओग्राफीचे क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत त्याच्यामधून करायचं. तुम्ही या 3च्या व्यतिरिक्त जर एखादं जास्तीचं पुस्तक वाचलं, वेळ जास्त जाणार आहे. हां, तुम्हाला जर वाटलं की आपला जिओग्राफीचा बेस चांगला नाही आहे तर तुम्हाला वाटतं तुम्ही 6वी ते 10वी पर्यंतच्या एनसीईआरटी गो थ्रू करू शकता मिनरलसाठी किंवा त्यासाठी. पण बाकी गोष्टींसाठी तुम्हाला कंपल्सरी किंवा आणखीन एक क्रॉनिकलचे व्हॅल्यू ॲडिशनचा इश्यू. क्रॉनिकलचे व्हॅल्यू ॲडिशन, क्रॉनिकल किंवा मॅगझिनमधून व्हॅल्यू ॲडिशन, मॅगझिन्समधून व्हॅल्यू ॲडिशन. नवीन मॅगझिन कोणतं आलंय, कोणतं व्हॅल्यू ॲडिशन मी तुम्हाला सांगेल, काय वाचायचं किंवा जे काय मटेरियल ते मी तुम्हाला सांगेल. फक्त हे 3 खूप चांगले करा. बाकी गोष्टींसाठी तुम्हाला वाटतंय की आपल्याला जिओग्राफी कॉन्फिडन्स येत नाहीये तर घ्या, जुने 1-2 पुस्तकं घ्या. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी 4 वर्षांच्या एनसीईआरटी घ्या. ते एक नजरेखालनं घाला. 2 किंवा 3 दिवसात एनसीईआरटी सगळ्या बाजूला पडतील. पण जिओग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, द नंबर ऑफ क्वेश्चन्स दॅट यू आर सॉल्विंग विल डिसाइड युअर मार्क्स. कारण जिओग्राफीमध्ये सिली मिस्टेक होण्यासाठी खूप जास्त चान्स असतो. खूप जास्त म्हणजे खूप सहज सिली मिस्टेक होते. सो कीप ट्रॅक ऑफ इट. नेक्स्ट वन इकॉनॉमिक्स. लिहून घ्या. इकॉनॉमिक्समध्ये टॉपिक, इकॉनॉमिक्स प्लेन आहे. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं आहे हे टॉपिक. इकॉनॉमिक्स जे आपण मेन्सला शिकलोय सेम, पण प्रिलिम्सला खूप वेगळं असतं. फर्स्ट वन इंडेक्सेस, सेकंड वन डेमोग्राफी, थर्ड वन ॲग्रिकल्चर. आता इथलचं ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट यावर कॉमन प्रश्न असतात, राईट. थर्ड वन ॲग्रिकल्चर, फोर्थ वन इन्फ्लेशन, फिफ्थ वन WTO, IMF अँड वर्ल्ड बँक. त्याच्यामध्येच WTO, IMF अँड वर्ल्ड बँक. सिक्स्थ वन बजेट. सेवन्थ वन इकॉनॉमिक सर्वे.
8th वन बँकिंग, 9th बजेट झालं, इकॉनॉमिक सर्वे बजेट. 9th वन concepts in foreign trade, concepts in foreign trade, concepts in foreign trade. 10th one foreign trade policies, foreign trade policies. Then 5-year plan, 5-year planning. This should be your basic. You have to keep these things in mind. 11 टॉपिक, बाकी सगळं करंट इव्हेंट मध्ये कव्हर होऊन जातं. नाउ हिअर व्हॉट इज इम्पॉर्टंट, इथं महत्वाची गोष्ट काय आहे तर पहा, वेन यू आर रीडिंग, इथं हे दिलं, यामध्ये गोष्ट कशी आहे, वेन यू आर रीडिंग इन्फ्लेशन, तर त्या केसमध्ये यू हॅव टू अंडरस्टँड इन्फ्लेशन कन्सेप्ट काय, त्याचा इम्पॅक्ट काय असतो. इकॉनॉमिक्समध्ये जे प्रश्न येतात, महत्वाची गोष्ट ते आर कन्सेप्च्युअल. UPSC do not ask questions which are on factual base. Conceptual असतात and they mostly either cause oriented or impact oriented. Cause oriented or impact oriented सरळ प्रश्न असतो. जसं की एक प्रश्न होता की आपले इथं कॉमनवेल्थ गेम सुरू आहे, तर त्यावेळेस खूप सगळी लोक भारतामध्ये येत आहेत अँड दे आर युझिंग इंडियन गुड्स अँड सर्व्हिसेस. तर हा इम्पोर्ट झाला का एक्सपोर्ट झाला का काहीच नाही. काय झालं हे, if many outside foreigners they are coming in India and they are staying in India and they are purchasing Indian goods and services, तर हा इम्पोर्ट झाला का एक्सपोर्ट झाला का काय झालं, हा एक्सपोर्ट झाला. कसा एक्सपोर्ट झाला, कारण when they are coming in India they are carrying their own foreign currency, आणि फॉरेन करन्सी ते इथे येऊन कशामध्ये आपल्या डोमेस्टिक करन्सीमध्ये कन्वर्ट करतायत. दे आर पर्चेसिंग दॅट गुड. मग ती गुड त्यांनी इथं कन्झ्युम करावं किंवा त्यांच्या घरी घेऊन जावं ही त्यांची चॉईस. सो इट इज अन एक्सपोर्ट. So it is a logical 60 to 70% questions are completely conceptual. आता यामध्ये महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंट स्कीम्स, एक शेवटचा पॉईंट लिहून घेतला इकॉनॉमिक्स मध्ये, हे पुढे घ्या, हे काही नाहीये, हे जे सांगितलं तेच आहे. एक मिनिट इथं गव्हर्नमेंट स्कीम्स. Now whenever you are reading government scheme, first many more government schemes are there, many are there. And it is very difficult to keep track of every government scheme. Why? They are very technically, very complicated and very numerous. मला सांगा, तुम्ही ग्रुप डिस्कशन करताय, आहे ग्रुप आहे तुमचा 4-5 लोकांचा. आता बघा, नसल तर हा महिना फेब्रुवारी महिना 15 मार्च पर्यंत मेक अ ग्रुप. इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर UPSC प्रिलिम्स. नसल तर काय हरकत आहे, तुम्ही स्वतः करू शकता. फक्त तुम्ही स्वतः करताना अडचण काय होते, हे खूप लॉंग टर्म होऊन जातं आणि कुठतरी मग तुमच्यावरती खूप जास्त बर्डन येतो, हेक्टिक होऊन जातं. आता ग्रुप का करायचा आहे, वाय यू शुड हॅव अ ग्रुप. यू शुड हॅव अ ग्रुप फॉर 2 ॲक्टिव्हिटीज. वन इज फॉर करंट इव्हेंट, सेकंड इज फॉर गव्हर्नमेंट स्कीम्स. यू शुड हॅव ग्रुप फॉर 2 थिंग्स. वन इज फॉर करंट इव्हेंट, सेकंड इज फॉर गव्हर्नमेंट स्कीम. गव्हर्नमेंट स्कीम्स खूप चांगले बुकलेट्स आहेत मार्केटमध्ये. मराठीमध्ये दीपस्तंभचं भाग 2 आहे, इंग्लिशमध्ये खूप चांगले बुकलेट आहेत. गव्हर्नमेंट स्कीम पुस्तक घ्यायचं, 100 स्कीम असतील, राईट, खूप भरपूर स्कीम्स आहेत. 100 स्कीम्स असतील, ही स्कीम 5 मित्र आहेत, 20-20-20-20 डिवाइड करायचं आणि प्रत्येकानं काय करायचं, त्या स्कीमला वाचताना स्कीम या पद्धतीनं वाचायचं. त्या स्कीमचा सिंगल अँड ऑब्जेक्टिव्ह केव्हा सुरू झाली, 2 ऑक्टोबर असेल, त्यानंतर 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर असेल, 14 नोव्हेंबर असेल, 5 नोव्हेंबर असेल, काहीतरी स्पेसिफिक रिझन. वेन इट स्टार्टेड, वेर इट स्टार्टेड, कुणाच्या जयंतीला, कुणाची ॲनिव्हर्सरी होती, जे काय होतं, वेन इट स्टार्टेड, वेर इट स्टार्टेड. त्यानंतर हु आर दी बेनिफिशियरीज. वेन यू आर रीडिंग बेनिफिशियरीज, इफ बेनिफिशियरीज आर कॉमन, लीव इट, डोंट वरी अबाउट इट. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, त्यानंतर विमेन, वल्नरेबल सेक्शन, लीव इट. इफ बेनिफिशियरीज आर कॉमन, डोंट वरी अबाउट द बेनिफिशियरीज. But if the beneficiaries have certain keywords, right, especially tribal group, primitive tribal groups, or the scheme is being designed specific, the scheme has been designed specifically for women but is being allotted to other sections also. मग प्रश्न असतो, the scheme was designed with universal application. नाही,
Scheme was designed with application for whom? It was designed for women. You have to remember. Those who are beneficiaries, you should keep track. म्हणजे काय होईल, एक लेवल असेल की लॉजिक तुमचं बिल्ड होऊन जाईल की या टाईपची स्कीम आली की ही स्कीम या टाईपच्या बेनिफिशियरीसाठी असते. मग हे त्या पर्सनचं काम असेल की या ज्या 20 स्कीम्स आहेत, या 20 स्कीम यानं डिटेलमध्ये करायच्या. तुम्ही आठवड्यामध्ये कोणतेही 2 दिवस डिस्कशनला बसायचं आणि प्रत्येकानं ज्या 20-20 स्कीमचं स्टडी करून आलेला आहे, याने 20-20 स्कीम काय करायच्या, सगळ्या समोरच्यांना सांगायच्या. आता बघा इथं फायदा काय होतो, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचत होता ही पर्टिक्युलर स्कीम आहे, ही स्कीम तुम्ही सिंगली वाचत होता. दुसरी गोष्ट ही वाचताना प्लेन रीडिंग करताना यू हॅड दोज डायमेन्शन्स इन माइंड. आणि डायमेन्शन आता तुम्ही लक्षात जर ठेवले तर प्लस पॉईंट काय होतो, तुम्ही ते वाक्य आलं की हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड स्टोअर झालेलं असं तुम्ही परत वाचा. अरे हां, हा बेनिफिशियरी आहे, अरे हां हे सिंगल लाईन ऑब्जेक्टिव्ह, अरे हां इथं सुरू झालं, हां हे काय महत्त्वाचा डे असेल, राईट. इट इज अगेन सेकंड रिव्हिजन. थर्ड, जेव्हा तुम्ही ते थर्ड पर्सनला सांगताय की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, इट इज युअर थर्ड रीडिंग. फोर्थ, तुम्ही कुणाकडनं तरी ते ऐकणार आहात. फिफ्थ, याच्यावर तुम्ही MCQ सोडवणार आहात. अँड लास्ट वन, अगेन यू आर गोइंग टू रिवाइज. यू आर गेटिंग दॅट स्कीम रिवाइज ॲट लीस्ट 6 times. डोंट थिंक अबाउट फिजिकल रिव्हिजन. माझं हे वाचून झालं, हे मी आता या दिवसानंतर हा मुहूर्त ठरलाय आणि मी ते टाळ्या वाजून सगळं सुरू करून मी वाचणार आहे. डोंट गो फॉर इट. इट इज अगेन तुम्ही स्वतःला डिमॉरलाइज करायला सगळे इक्विपमेंट घेऊन आलाय की मी स्वतःला डिमॉरलाइज करणार म्हणजे करणार. 15 दिवसानंतर मिनिमम एकदा तरी मी स्वतःला कोसणार की यार तू का आलास या जगात, विश्वास तुम क्यों आए हो, असं काहीतरी आहे ना ते. स्कीम कळलं, केव्हा कुठं सुरुवात, लाभार्थी, अपवादात्मक लाभार्थी, वाय स्टार्टेड, कोणत्या कोणत्या योजनांचं कॉम्बिनेशन केलंय. फॉरेन ट्रेड पॉलिसी, मर्चंटाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम, सर्व्हिस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम, 5 स्कीमचं कॉम्बिनेशन केलं. यू शुड नो दोज स्कीम्स, राईट. त्यानंतर फर्स्ट डिस्ट्रिक्ट, फर्स्ट स्टेट आणि नियंत्रण करणारी संस्था, विभाग, मंत्रालय, कोण त्यांच्यावर कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे, कोण त्यांच्यावर कोऑर्डिनेशन करतं, कोण कंट्रोल करतं, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन आहे की आणखीन कोण आहे. स्ट्रक्चर, रिमेंबर दो स्ट्रक्चर. वेन यू आर रिडिंग एनिथिंग यू शुड हॅव दिस डायमेन्शन. हे आणखीन जास्त सोपं होतं वाईल सॉल्विंग क्वेश्चन्स ऑल्सो, राईट. नाही हां, इथं पण परत पुढे वर हां, वर्ल्ड बँक, IMF, WTO, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, त्यानंतर सामाजिक विकास, गरिबी, सर्वसमावेशकता, त्यानंतर डेमोग्राफी, लोकसंख्या, सगळं. IMR म्हणजे काय, MMR म्हणजे काय, चाइल्ड मोर्टॅलिटी रेट म्हणजे काय, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, थेरीज काय म्हणल्या, लोकसंख्येच्या बदलत्या अवस्था, इंडिया कोणत्या स्टेजमध्ये आहे. टू हॅव अ फर्स्ट हँड व्हेरी गुड इन्फॉर्मेशन ऑन डेमोग्राफी. जर मराठीमध्ये जमत असेल तर क्लासच्या नोट्स इंग्लिशमध्ये अवेलेबल असेल. मराठीमध्ये दीपस्तंभचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक, या दोन्हीमध्ये चांगलं दिलेलं आहे. अदरवाईज तुम्हाला डेमोग्राफीवरती क्लास नोट्स मिळतील ज्या इंग्लिशमध्ये असतील. हे तुम्हाला गो थ्रू करायचे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि इंडिया कोणत्या, प्रत्येक वेळेस वेन युअर युअर रीडिंग एनिथिंग, व्हॉट इज द स्टेटस ऑफ इंडिया, व्हॉट इज द स्टेज ऑफ इंडिया, दॅट यू हॅव टू रिमेंबर कंपल्सरीली, राईट. नेक्स्ट वन, हां इथं लिहून घ्या काय वाचायचंय. कुणी काहीही म्हणलं, कुणी आयोगाचे चेअरमन जरी म्हणले तरी इकॉनॉमिक्ससाठी NCERT वाचणं मी रिकमेंड नाही करणार. नेवर, कधीच नाही. मला सांगा क्लासमध्ये जे मी मेन्स शाळेत शिकवलं, आता तुम्ही विसरला असाल, ते कळलं होतं. एक 20% जे बेसिक इकॉनॉमिक्स, आपण सिलेबसचे इकॉनॉमिक्स शिकायला सुरू करण्याच्या अगोदर 9 ते 10 लेक्चर बेसिक इकॉनॉमिक्सवर झाले होते, ते परत रिपीट असणार आहेत, परत रिपीट. जर ते कळलं असेल दॅट इज बेसिक. उलट आता कसं असतं ना, आता तुम्हाला अख्खा स्टॉक मार्केट शिकवला जाणार. एव्हरी वर्ड, एव्हरी बेसिक विल बी कवर्ड. इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाइम ऑन रीडिंग NCERT ऑफ इकॉनॉमिक्स, यू शुड रीड द गव्हर्नमेंट स्कीम्स. यू शुड गो थ्रू दी गव्हर्नमेंट स्कीम. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. इकॉनॉमिक्ससाठी काय, अरिहंतचं इकॉनॉमिक्सचं मॅकबुक, अरिहंतचं इकॉनॉमिक्सचं मॅकबुक. दुसरं क्लास नोट्स, आपल्या क्लास नोट्स. थर्ड वन
श्रीरामचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक, श्रीराम, पण ते सिलेक्टिव्हली, सगळं नाही वाचायचं. श्रीराम आणि इकॉनॉमिक्सचा सरळ प्लेन गव्हर्नमेंट स्कीम्स, बस एवढंच आहे. आणि इकॉनॉमिक सर्वे तर आहेच, तुम्ही मगाशी सांगितलं इकॉनॉमिक सर्वे वाचावा लागेल. इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण यू मेक इट अ प्रॅक्टिस टू व्हिजिट रेग्युलरली ब्रुनालची वेबसाईट. रेग्युलरली त्याला व्हिजिट करा, त्यावर ते खूप सगळ्या नोट्स टाकत असतं. जर तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल इकॉनॉमिक्सवरचा, ब्रुनालच्या वेबसाईटवर जा, खूप सगळे इकॉनॉमिक्सवरचे व्हिडिओज आहेत, एकदा गो थ्रू करा व्हिडिओ, यू विल गेट ॲन आयडिया, देन यू विल हॅव दॅट पर्टिक्युलर हाऊ टू रीड इकॉनॉमिक्स. एवढं. इकॉनॉमिक्सला उमा कपिला आणखीन काय बरीच बिलकुल असलं एकही मोठं एकही पुस्तक वाचू नका. जेवढं मी सांगितलंय, इवन इफ यू ट्रस्ट मी, हे का सांगितलं यामुळे की तुमच्याकडे असावं, इफ यू ट्रस्ट मी, अरिहंतचं इकॉनॉमिक्सचं मॅकबुक सोडलं तर काहीच वाचायची गरज नाही, काहीच नाही. श्रीराम IAS नाही उघडलं त्याच्या एवढी चांगली गोष्ट काहीच नाही आहे. पण तरी हे दोन का सांगितलं तुम्ही मला, सर एकच का, तुम्ही हे सोडून काहीतरी वाचाल. अरिहंत इकॉनॉमिक्स मॅकबुक फायनल. डोंट रीड इवन अ सिंगल वर्ड अदर दॅन धिस. न्यूजपेपरमधला इकॉनॉमिक सेक्शन तर उघडायचा सुद्धा नाही. प्रॅक्टिकल आहे. UPSC प्रिलिम्स प्रचंड प्रॅक्टिकल आहे. तुम्ही किती MCQ सोडवता याच्यावर तुमचा रिझल्ट ठरणार आहे, आणि मोजकी पुस्तकं किती वेळेस वाचता यावर सगळं ठरणार आहे. प्लेन अरिहंतचं इकॉनॉमिक्सचं मॅकबुक पहिल्या पानापासून शेवटच्या पेजपर्यंत वाचा. चांगलं दिलंय, खूप चांगलं दिलंय, इन्स्टिट्यूशन दिल्यात सगळं. आणखीन एक तो टॉपिकमध्ये राहिला, गरिबी राहिला. गरिबीवर एक प्रश्न असतो त्या इकॉनॉमिक्सच्या टॉपिकमध्ये, गरिबी, पॉवर्टी. पॉलिटीमध्ये सांगण्यासारखं असं काही नाही आहे. कसं वाचायचं, काय वाचायचं, लक्ष्मीकांत वाचायचं. लक्ष्मीकांतच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. हां, वाचताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, प्लेन कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे, एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे, कुठं प्रश्न येतो, काय प्रश्न येतो, एवढं फक्त प्लेन लक्षात ठेवायचं. लक्ष्मीकांत इज फायनल. लक्ष्मीकांत सोडून तुम्ही विझार्ड वाचत बसाल किंवा काय काय करंटमधल्या कमिटीज तुम्हाला करायच्यात, पण लक्ष्मीकांत हे खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं वाचून झालं पाहिजे. लक्ष्मीकांत हे मस्ट आहे. तुम्हाला पॉलिटी मेन्सचं बाकी आहे, ते एका आठवड्यात संपल. प्रिलिम्सचं परत रिपीट पॉलिटी असेल, त्यावेळेस ते आणखीन खूप जास्त डिटेलमध्ये असतं, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. लक्ष्मीकांत दोनदा शिकून झाल्यानंतर मला नाही वाटत त्यात काय उरेल म्हणून. लक्ष्मीकांत हे पुन्हा पुन्हा सेम रिपीट वाचायचे, राईट. लक्ष्मीकांत. नेक्स्ट वन, सायन्स. आता पहा, सायन्स वाचताना तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं NCERT वाचा, 5वी ते 10वी NCERT वाचा. बरोबर, NCERT वाचणं आवश्यक आहे, हे मी पण मान्य करतो. तुम्ही NCERT वाचायला हवं हे मी पण मान्य करतो. पण 5वी ते 10वी पर्यंतच्या NCERT चांगलं वाचायला इट विल टेक मिनिमम 1.5 month to 2 months. आणि 2 महिने संपेपर्यंत आपला टेम्पो लूज झालेला असतो, आपल्या गाडीचं टायर बसलेलं असतं, ते पळण्याच्या मूडमध्ये नसतं. 2 महिने मी सायन्सच वाचतोय सर आणि बाहेरच येत नाही. इट इज फर्स्ट अटेम्प्टला रिझल्ट न येण्याचं कारण काय आहे ना, की तुम्ही ज्यांची स्ट्रॅटेजी ऐकता, म्हणजे मला माहीत नाही आपल्या इथं पण सांगितलं असेल, मी कोणाला टीका करत नाही आहे, मी तुम्हाला प्लेनली सांगतोय की पहिल्या अटेम्प्टला स्ट्रॅटेजी सांगताना भडीमार असतो पुस्तकांचा, आणि तुम्ही पण ते ट्राय करता. तुम्ही ते ट्राय करताना मग जेव्हा ते संपतच नाही, माणसाला इन्सेंटिव्ह केव्हा येतात, मी वाचलंय आणि हे संपलंय मग थोडं बरं वाटतं. ते संपलंच नाही तर मग काय. प्रॅक्टिकली सांगू, लिहून घ्या. पहिलं पुस्तक मी काय वाचा सांग, पहिलं बघा, ज्ञानदीपचं म्हणून मी रिकमेंड नाही करत. परत तुम्ही म्हणाल की सर त्या पुस्तकातून मला काही खूप जास्त गेन राहत नाही. लेखक कमवतात 80%, मानधन लेखकांचं 80%. पण माझा हे का सांगतो माहिती, यामागचं कारण असं आहे की थोडा तुम्हाला जो कॉन्फिडन्स यायला हवा ना, तो कॉन्फिडन्स जर सुरुवातीला आला, पिकअप जर आलं, तर तुम्हाला MCQ सोडवण्यात मजा येईल. MCQ मध्ये जर उत्तरं चांगली यायला लागली तर तुम्ही स्पीडअप कराल, अदरवाईज नाही येणार. 2 पुस्तकं मी तुम्हाला सांगेल ऑरमध्ये, तुम्ही ठरवा. एक तर सचिन भस्के सरांचं इंग्लिशमधलं पुस्तक सायन्सचं,
सचिन भस्के इंग्लिश. परत त्यात आणखी लोकांचं म्हणणं सर नवीन एडिशन येणार. अरे आहे तेच वाचा ना. सायन्समध्ये किती चेंज होणार आहे अबाउट एडिशन. एडिशन फक्त का असतं, पुस्तकाचं डमी होऊ नये म्हणून एडिशन असतं. डमी कॉपीचा अर्थ काय असतो, हे पुस्तक आपलं एक रेग्युलर एखादं पुस्तक आहे, हे पुस्तक जर डमी मारलं तर ते पुस्तक हार्डली 40 रुपयाला मिळतं. मग 40 रुपयाचं पुस्तक 50 रुपयाला विकायला हरकत नाही. पुस्तकांचं डमी होऊ नये म्हणून एडिशन ॲड केलं जातं. जे टेक्निकल विषय त्यामध्ये चेंज करणं गरजेचं आहे. सायन्स इज अ स्टॅटिक सब्जेक्ट, बरोबर आहे. सचिन भस्के सरांचं अरिहंतचं सायन्स, अरिहंत, किंवा जर अरिहंत नसेल तर लुसेंटचं सायन्स, लुसेंट, राईट. माझं आणखीन एक म्हणणं आहे, तुम्ही वाटलं तर मित्राला घेऊन एक्सपेरिमेंट करा. मित्राला म्हणा तू अगोदर NCERT वाच, मी पुस्तक वाचतो, तुम्ही अगोदर पुस्तक वाचा, नंतर NCERT वाचा. तुम्हाला स्वतःला कळेल की आपण पुस्तक वाचल्यानंतर NCERT हार्डली 2 दिवसात सगळे NCERT संपतील. असं तुम्ही NCERT वाचायला जाल तर NCERT 1.5 महिना चालतील, त्यानंतर पुस्तक संपल. प्लेन आहे. मला सांगा, आम्हाला 10वीला प्रिन्सिपल होते ASN मूर्ती सर. आमचे जे रेग्युलर मॅथ्सचे टीचर होते ते आजारी पडले, जाधव सर. ते आजारी पडल्यानंतर मूर्ती सर, आता 10वीचं वर्ष आहे आणि नवोदयमध्ये असा नियम असतो की शाळेचा रिझल्ट खराब लागला तर प्रिन्सिपलची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही काळजी घेतली म्हणून शाळेचा रिझल्ट खराब लागला तर नॉर्मल आहे. त्यावेळेस ते काय होतं, साइन कॉस टॅन थिटा काय म्हणतो, पण ट्रिग्नॉमेट्री होती. एक तर ऑलरेडी आयुष्यात गणिताची भीती, त्यात मूर्ती सर ही वॉज ऑलराऊंडर. आंध्राचे होते, म्हणजे ते गणपतीची आरती म्हणण्यापासून ते सगळं काम करायचे. तर हे सर आजारी पडलेत म्हणून सर म्हणले मैं आपको ट्रिग्नॉमेट्री पढ़ाता हूँ. तर त्यांनी ट्रिग्नॉमेट्री शिकवायला घेतली. तर त्यांनी साइन थिटा कसं येतं, कॉस थिटा कसं येतं, टॅन थिटा कसं येतं, म्हणजे हेच कसं येतं हे त्यांनी आम्हाला आठवडाभर शिकवलं. नॉर्मली साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा यांचा फॉर्म्युला टाकला आणि गणित केले तर एवढं परीक्षेत विचारलं जाणार, हे प्लेन आहे. आठवड्यावर त्यांनी आम्हाला हे 3 गोष्टी कशा येतात हे शिकवलं. त्यानंतर आम्हाला कळलं की ट्रिग्नॉमेट्री अवघड आहे, हा पोर्शन आपण स्किप करूया. सेम इज द केस विथ यू. IT कंपनीत जॉब करणारी पोरं पास का व्हायलेत माहिती आहे का? कारण दे आर व्हेरी प्रॅक्टिकल. त्यांना माहिती आहे झालं तर झालं, नाही तर निघलो, म्हणून ते येतात, प्रॅक्टिकली विचार करतात. मला भेटायला खूप सगळे लोक येतात, म्हणतात सर काही नाही आहे, 3 महिन्यांचा वेळ सुट्टी काढून आलोय, बायको नोकरीला आहे, पगारीची अडचण नाही आहे, 3 महिने जर मेन्सला जात असेल तर ठीक आहे, जात नसेल तर सर विषय सोडला, विषय संपवा, मला सांगा काय वाचायचंय. मी प्रॅक्टिकली सांगतो, ही 6-7 पुस्तकं वाच आणि ती पोरं खरंच 3 महिन्यात पास होतात. खरंच मागच्या वेळेस भेटायला येणाऱ्या लोकांपैकी 50% लोक 3-3 महिन्यात UPSC प्रिलिम्स पास झालेत. तर ते विचारतात सर पेपर वाचणं गरजेचं आहे का? मी म्हणलं हो गरजेचं आहे. सर सोडून देऊ का? माझ्याकडनं होणार नाही पेपर वाचणं. सोडून दे, विषय संपला, पेपर सुद्धा उघडायचा नाही. सर करंट कुठनं? हे 3 गोष्टी. कारण तो जेवढा प्रॅक्टिकली मला येऊन विचारेल ना, मी तेवढं प्रॅक्टिकली सांगेल. तुमचं तसं नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं तुम्हाला पटत नाही का? कारण मी सांगितलं की लगेच तुम्ही हे दुसऱ्या 3rd पर्सनला विचारून ते व्हॅलिडिटी चेक करता की सांगितलेलं व्हॅलिड आहे की नाही. नाही, तुम्ही चेक करावा. आय एम नॉट, यू हॅव फुल राईट अँड यू शुड ऑलवेज, यू शुड चेक व्हॅलिडिटी व्हॉट एव्हर आय एम ऑर व्हॉट एव्हर फॅकल्टी ऑफ ज्ञानदीप इज टेलिंग यू. पण असं फिरून इथं पोचायचं, काय करायचं, असं फिरून जायचं, इथपर्यंत गेलं कळतं अरे फास्ट येऊ शकतो आपण, यू कॅन. म्हणून अगोदर ट्रस्ट मी, 3 पुस्तकांपैकी सचिन सरांचं, अरिहंतचं किंवा लुसेंटचं, तिन्हीपैकी एक पुस्तक, त्यामध्ये पण मी सजेस्ट करेल सोपं, सुटसुटीत, स्पीडनं होणारं सचिन सरांचं पुस्तक. त्यामध्ये पण दोज हु आर कम्फर्टेबल इन मराठी, त्यांनी सचिन सरांचं सायन्सचं पुस्तक मराठीमधलं वाचा. NCERTs कव्हर केल्यात, स्टेट बोर्ड कव्हर केल्यात, सगळ्या बेसिक फिनॉमिना कव्हर केल्यात. त्याच्यानंतर मी स्वतः सांगतो की तुम्हाला जायची गरज नाही पडणार. राईट, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. अबाउट बुक हे प्लस याला ॲडिशन करा, NCERT 6 to 10 लिहा. म्हणजे परत तुम्ही हा ब्लेम नको करायला की सर तुम्ही NCERT वाचायला नाही सांगितलं. NCERT 6 to 10 तेवढं वाचा, MCQ वाचा, खरंच पास व्हाल. राईट. पहा प्लेन गोष्ट कशी आहे, सायन्सवर प्रश्न कसे असतात
केमिकल रिॲक्शनवर प्रश्न नसतात किंवा काय फॅक्च्युअल गोष्टीवर प्रश्न नसतात. क्वेश्चन्स आर कम्प्लिटली ॲप्लिकेशन बेस्ड. तुमच्या नेचरमधले वेगवेगळे फोर्सेस, नॅचरली ऑकरिंग फिनॉमिना. जेव्हा कधी प्रश्न आला, मिराजवर प्रश्न आलाय, रेनबोवर प्रश्न आलाय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवर प्रश्न आलाय, रिफ्रॅक्शनवर प्रश्न आलाय, की लांबची एखादी वस्तू जवळ दिसते, किंवा तुमच्या मिररवर प्रश्न आलाय, यू नीड टू वर्क ऑन इट, की यांच्यावर प्रश्न का आलाय. ॲप्लिकेटिव्ह फिनॉमिना, त्यानंतर एलिमेंट्स, न्यूक्लियर टेक्नॉलॉजी आणि त्यांचे एलिमेंट, त्यांच्यावर काय, अँटीऑक्सिडंट, आयसोटोप अँड आर्टिफिशियल रेन, हे शब्द जे चर्चेत असतात ना, यांचं बेसिक फिनॉमिना तुम्हाला ट्रॅक करायचंय, की हा शब्द का महत्वाचा आहे. हा शब्द ट्रॅक करून मग तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. हा कन्सेप्ट सोडून द्या. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नाही, बायोलॉजी तुम्हाला थिअरॉटिकल असतं, इन्फॉर्मेटिव्ह असतं. फिजिक्स, केमिस्ट्री, यू नीड टू वर्क ऑन ॲप्लिकेशन पार्ट. फिजिक्स, केमिस्ट्री, यू नीड टू वर्क ऑन ॲप्लिकेशन पार्ट. ती फिनॉमिनाचं काय ॲप्लिकेशन आहे, इथं काय ॲप्लिकेशन आहे, इथं काय ॲप्लिकेशन आहे. फक्त ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात. फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये कधीही थिअरॉटिकल प्रश्न नसतात. प्लँक्स कॉन्स्टंट काय, पाठ करायची गरज नाही, ते विचारणार नाही आहेत. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय, दे वोंट आस्क यू व्हॉट आर दीज कॉन्स्टंट. नो, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. कशावरती ॲप्लिकेशन आहे, काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, यू नीड टू ट्रॅक दिस पर्टिक्युलर थिंग, राईट. टेक्नॉलॉजी, या टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा. हां, तुम्हाला अदर दॅन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांच्यावर लेक्चर असेल ना, स्पेशल लेक्चर असेल. तुम्हाला मेन्सला झालंय, पण मेन्सला होताना ते वेगळ्या पद्धतीचा होता, तो मेन्सचा सिलेबस होता. प्रिलिम्सला यू विल हॅव अ स्पेशल लेक्चर ऑन टेक्नॉलॉजी. सायन्स, एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी याचे लेक्चर तुमच्या सुरुवातीला होतील. अँड आय डू रिक्वेस्ट यू, डू अटेंड दी लेक्चर्स. जी गोष्ट तुम्ही स्वतः वाचायला 15 दिवस लागणार आहेत, ती लेक्चर तुमचे 8 दिवसात संपतील. म्हणून न्यूक्लियर, याला तुम्हाला क्लास नोट्स मिळतील. याला बाहेरचं टेक्नॉलॉजीसाठी काहीच वाचू नका. ट्रस्ट मी, आय विल गिव्ह यू व्हेरी गुड नोट्स फॉर द टेक्नॉलॉजी पार्ट. सगळ्यात चांगला पार्ट देईल, की तेवढाच तुम्हाला वाचायचं. प्रिलिम्स ओरिएंटेशन, नॅनो टेक्नॉलॉजी कुठून आली, काय आली, ॲप्लिकेशन्स काय आहे, रेडिएशन टेक्नॉलॉजी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक छोटंसं बुकलेट देईल प्रिलिम्ससाठी, जे खूप महत्त्वाचं आहे. तेवढं फक्त वाचायचं. याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न ठरलेले असतात. डिफेन्स सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. सगळ्या टाईपच्या मिसाईल्स, त्यांचं काय रेंज आहे, सगळं शिकवलं जाईल. नेक्स्ट वन, पुढे आणखी एन्व्हायरमेंट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो एन्व्हायरमेंटचा पोर्शन आहे, याचा इनपुट आउटपुट रेशो प्रचंड पुअर आहे. कितीही वाचा, पहिली गोष्ट काय वाचा, किती वाचा, याचा आवाकाच क्लिअर नाहीये. म्हणजे सगळ्या टाईपचे प्रदूषक वाचल्यानंतर ते काय करतात, NOx देतात आणि ते विचारतात की हा पोल्युटंट थर्मल पॉवर प्लांटमधून निघतो का. एक तर तो पोल्युटंट ठीक आहे, थर्मल पॉवर प्लांट, मग तिथं लॉजिक कोण लावा. मग चला ठीक आहे, आपण काय लॉजिक लावतो, HNO3 नायट्रिक ॲसिड रेन होत असेल, म्हणजे NOx म्हणजे नायट्रेट याचं काहीतरी निघत असेल थर्मल पॉवर प्लांट, चला लॉजिक लावा. लॉजिक करेक्ट येतं. म्हणजे लॉजिक का करेक्ट येतं, बिकॉज यू हॅव रेड एन्व्हायरमेंट व्हेरी नीटली, म्हणून लॉजिक करेक्ट येतं. म्हणून इथं पहिली महत्त्वाची गोष्ट, हे सगळे डायमेन्शन्स आहेत जे तुम्हाला फोकस करायचे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, एक मॅच दी पेअर नावाचा प्रश्न असतो, ज्यामध्ये ट्रिटीजवर प्रश्न असतो. मॅच दी पेअर, एका सिंगल पेज तुम्हाला मिळेल, या पेजवर सगळ्या ट्रिटीज दिलेल्या असतील. तेवढं महत्त्वाचं. सगळे महत्त्वाचे इश्यूज, पोल्युटंट, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया, महत्त्वाचे लॉज, त्याला रेग्युलेट करणाऱ्या इन्स्टिट्यूशन, त्यांची धोरणं, त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल लेवलला काय होतंय, क्योटो प्रोटोकॉल, फ्युचर वी वॉन्ट, हे सगळे जे वर्ड्स आहेत हे सगळं महत्त्वाचं. आणि एन्व्हायरमेंटल प्रोसेसेस ज्या जास्त महत्त्वाच्या आहेत. UPSC दर 1 किंवा 2 वर्षानं युट्रॉफिकेशनवर प्रश्न विचारते दरवेळेस. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड ठरलेलं असतं प्रश्न. तेवढं तुम्हाला फक्त वाचायचं आहे. एन्व्हायरमेंटचा इनपुट आउटपुट रेशो खराब जरी असला तरीही 25 ते 30 प्रश्न एन्व्हायरमेंटवर असतात जे तुम्हाला ट्रॅक करायचे कंपल्सरी. हे महत्त्वाचं आहे. एन्व्हायरमेंटला एक आहे शंकर IAS, पण शंकर IAS सगळं वाचून होणार नाही, राईट. शंकर IAS पण सेम, शंकर IAS मध्ये एन्व्हायरमेंट एवढं त्यांनी ठासून भरले ना
बरीच लोक म्हणतात शंकर आय एस नका वाचू, खूप बल्की आहे. हे कोण म्हणतात माहिती आहे का? माझा पहिला अटेम्प्ट संपलाय, मी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला आलोय आणि चौथ्या अटेम्प्टला आल्यानंतर ऑब्व्हियसली मी शंकर आय एस नाही वाचणार. का? कारण बाकीच्या सोर्सेसकडनं माझं नॉलेज वाढलंय ना. बाकीच्या सोर्सेसकडनं माझं नॉलेज वाढल्यामुळं मला शंकर आय एस बिनकामाचं वाटतं. मग मी काय म्हणतो की शंकर आय एस नका वाचू. पण ॲक्च्युअली फर्स्ट अटेम्प्टवाल्या स्टुडंटनी जर त्यांचा बेस चांगला करायचा असेल तर शंकर आय एस वाचाच, मस्ट आहे, वाचा, नक्की वाचा. कुणी ऑल इंडिया रँक 1 जरी म्हणलं नका वाचू तरीही वाचा, ट्रस्ट मी. का? कारण दुसरा तिसरा अटेम्प्ट झाल्यानंतर, कारण तिसऱ्या अटेम्प्टला काय असतं, आपण सिलेक्टिव्ह झालेलो असतो आणि सिलेक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हा भाग इथून होतो, हा इथून होतो, हा इथून होतो आणि ह्या 3 भागासाठी एवढं बल्की शंकर आय एस वाचायची गरज नाही. पण तुमचा पहिला अटेम्प्ट आहे, तुम्हाला ह्या 4 भागातून या गोष्टी मिळतील हे अंडरस्टँड होणं शक्य नाहीये. म्हणून तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय, शंकर आय एस वाचायचंय. परत सेम पॅटर्न, शंकर आय एस तुम्ही आत्ता वाचायला घेतलं, दिवसभर वाचलं तर संध्याकाळी कळेल की चला आपण हे सगळं बंद करून आपण घरी जावं. परत इंटरेस्टिंग आहे, मेक शंकर आय एस तुमचं इन्फॉर्मेटिव्ह बुक. दिवसातला परत 1 तास शंकर आय एसला द्या. बरोबर, मी तुम्हाला दिवसाचा अभ्यास सांगतो. बघा आता मी काय केलंय, तुम्हाला दिवसात 4 विषय वाचायला लावलेत. 4 विषय. लुसेंट जीके वाचा म्हणलंय, एन्शंट मेडिवल वाचा म्हणलंय, शंकर आय एस तासभर वाचा म्हणलंय आणि तुमचा रेग्युलरचा विषय. रेग्युलरचा विषय 3 तासाच्या चंकमध्ये वाचायचा. कंटाळा आलं लुसेंट जीके, कंटाळा आलं शंकर आय एस, कंटाळा आलं एन्शंट मेडिवल. बोर नाही होत. आणि जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट वाचायला घेतो ना, आपल्याला इंटरेस्ट असतो, आपल्याला ते वाचायला आवडतं की चलो ठीक आहे, हे मी वाचतो, हे मी वाचतो, हे मी वाचतो. ही पद्धत झाली, लवकर क्लिअर व्हाल. तुम्ही स्वतः बघा ना, तुम्हाला आता अंदाज नाही यायचा, ज्यावेळेस तुमचे आणखीन आता ह्या महिन्यापर्यंत सेकंड महिन्यात परत तुमच्या टेस्ट आणखीन थोड्या डीप जायला सुरू होतील ना, मग तुम्हाला कळेल की अरे हो आपल्याला थोडं डिफिकल्ट चाललंय. म्हणून त्यासाठी या फ्लोनं जायचं. नेक्स्ट वन, पुढं. बस, दिस इज अ ग्राफ. आता इथपर्यंत कळलं तुम्हाला काय करायचंय तर नाउ विल वर्क ऑन इम्पॉर्टंट पार्ट, तुमचा दिवसाचा अभ्यास. नाउ विल वर्क ऑन हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज युअर डेली स्टडी. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, those who are going to prepare or having target, जी लोक टार्गेट बेस्ड अभ्यास करावा, टार्गेट असावा, आयुष्यात ध्येय असावं. तुम्ही काहीतरी चंद्राचं ध्येय ठेवलं तर कुठेतरी तुम्ही सदाशिव पेठेत पडाल असं काहीतरी होतं, राईट. टार्गेट असणं काय वाईट नाहीये, पण आपण एवढ्या कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या जगात वावरतो ना की आपल्या आजूबाजूला अशी जनता आहे की जी आपल्याला हमेशा डिमॉरलाइज करण्यावर पडलेली असते, किंवा त्यांनी डिमॉरलाइज नाही केलं तरी आपण डिमॉरलाइज होतो. एखादा काय करतो, प्रिलिमची तयारी चालू आहे, नितीन सिंघाने येऊन घेऊन बसतो, आपल्याला वाटतं अरे तो नितीन सिंघाने वाचताना आपण तर एन्शंट मेडिकल ऑप्शनला टाकलं म्हणजे आपण गेलो. मी माझा मेडिकल एंट्रन्सचा किस्सा सांगतो. मी पुण्यामध्ये आलो, 12वी झाली, मेडिकल एंट्रन्स पुण्यात आलो, तर मी असतं ना की मला सगळ्यात अगोदर बीजी काळभोरला क्लासला जायचं होतं. पण आपण अति ऐकलं की ते पण कसं निगेटिव्ह असतं बघा. मला लोकांनी सांगितलं बीजी काळभोर स्वतः शिकवत नाहीत, अमकं तमकं. मी ते कॅन्सल केलं, XYZ क्लास लावला, त्या क्लासमध्ये महिनाभर बसलो, तो पण क्लास सोडून दिला. मग मी पुण्यामध्येच राहून तयारी केली, खूप चांगली तयारी केली, एकदम चांगली. म्हणजे मला स्वतःला माहिती आहे की जी तयारी मी UPSCला केली ना त्या टाईपची मेडिकल एंट्रन्सची तयारी मी स्वतः सेल्फ, म्हणजे ते 12वी नंतरचं गोर गरीब कवळं मन कसं रूममध्ये राहिलं असेल हे मला आश्चर्य वाटतं. 12वी नंतर सिंगल, म्हणजे जे आता स्पर्धा परीक्षेचे पोरं करतात ना, हे मी 12वी नंतर पुण्यात राहून केलं. सांगवीला राहायचो वर्षभर, सगळं चांगलं झालं, सगळं परफेक्ट झालं. इथलच्या लोकलच्या 1-2 टेस्ट मी द्यायचो तर चांगला स्कोर असायचा. म्हणजे मला बायोलॉजीमध्ये ऑलमोस्ट 100पैकी 95-96, फिजिक्समध्ये 46-47 चांगला स्कोर असायचा. आम्हाला फॉर्म भरण्यासाठी मी नवोदयमध्ये गेलो. मग तिथं माझे काही मित्र होते, माझे बॅचमेट, जे नांदेडला तयारी करायचे. चौगुले क्लासेस खूप फेमस क्लास आहे, खूप फेमस आहे.
मग ते तिथं आल्यानंतर त्यांनी काय केलं, फिजिक्समध्ये काहीतरी एकदम अवघड प्रॉब्लेम डिस्कस करायला सुरू केलं. जे स्टार्टेड डिस्कसिंग. मग आता ते येत नव्हतं कारण ते नवीन होतं ना, माझा कन्व्हेन्शनल पद्धतीनं चालला होता, ते येत नव्हतं. ते डोक्यात बसलं. परीक्षा महिन्याभरावर आली आहे, अरे आपला अभ्यास काहीच नाही हे डोक्यात बसलं. मेडिकल एंट्रन्स दिली आणि ते कंटिन्युअस डोक्यात होतं. मध्ये जाईपर्यंत मी 4 ते 5 सिली मिस्टेक केल्या. वेन आय केम आउट ऑफ एक्झामिनेशन मला कळलं की आपण हातानं सिली मिस्टेक केल्या. माय स्कोर वॉज 181. बायोलॉजी समथिंग 92, फिजिक्स 46, त्यानंतर केमिस्ट्री 45 असा काहीतरी स्कोर होता. माझा स्कोर 181 होता. चांगला स्कोर होता, पण 5-6 सिली मिस्टेक अँड नो MBBS. BDS सगळं मिळतं, ते करायचं नव्हतं. हे तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, ही अशी जनता, डिस्कस करणारी जनता तुमच्या आजूबाजूला खूप जास्त आहे. ते काय वाचतात मी तुम्हाला म्हणून मी सगळ्यांचे लेक्चर झाल्यानंतर मी लेक्चर का घेतोय त्यामागचं कारण हे आहे की तुम्ही सगळ्यांच्या स्ट्रॅटेजी ऐकल्या, माझी त्यांची बऱ्यापैकी सेमही असेल वेगळी असेल, आय डोंट नो, बरोबर आहे. पण प्रत्येकाची आपण आपली एक पद्धत आहे आणि प्रत्येकजण पास झाला, प्रत्येकजण हुशार आहेत. म्हणजे मी तुम्हाला प्रमोद चौगुले सरांचं सांगतो, ही इज सो ब्राईट की मागच्या वेळेस समथिंग कट ऑफ MPSC कट ऑफ 189 होता, त्यावेळेस त्यांचा स्कोर 255 होता. UPSC मध्ये सुद्धा जर कट ऑफ 110 असेल तर प्रमोद चौगुलेचा स्कोर कधी 150च्या खाली नाहीये. हेमंत पाटील कधी 140च्या खाली नाहीये. प्रवीण इंगवले, वैभव घालवे सरांचं तर मी तुम्हाला सांगितलंच. प्रत्येक जण आपण आपल्या पद्धतीनं करतोय. तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी डिसाईड करा. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे का महत्त्वाचं आहे, यू नीड टू वर्क ऑन युअर ओन स्ट्रॅटेजी. माझं पण पटलंय तेवढं घ्या, नाही पटलंय सोडून द्या. मग टार्गेट बेस्ड अभ्यास का नाही करायचा, त्यामागचं कारण असं आहे की तुम्ही टार्गेट ठेवता, चला मला या आठवड्याभरामध्ये लक्ष्मीकांत संपवायचे. 5 दिवस लक्ष्मीकांत वाचता, 5 दिवस काय वाचून होत नाही, पण तुम्ही 5 दिवस चांगलं वाचता. 6वा दिवस तुम्हाला कळलं लक्ष्मीकांत वाचून होत नाही, 6व्या दिवशी तुम्ही उरलेली पानं गुंडाळता आणि पानं पण गुंडाळून होतात. मग 6व्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता की आपल्याकडनं काय लक्ष्मीकांत चांगलं वाचून झालं नाही. 5 दिवसाच्या मेहनतीवर पाणी गेलं की नाही. मी तुम्हाला मगाशीच फंडा सांगितलंय ना, हा टॉपिक आहे, आपण या टॉपिकला सगळ्या बाजूने कव्हर करतो ना. दॅट इज अ रिव्हिजन. यू आर ऑलरेडी इन अ रिव्हिजन मोड. मग का टार्गेट ठेवा. आणि आपलं टार्गेट काय ना, 3 जून. वेळ आहे ना, खूप मोठा वेळ आहे, भरपूर मोठा वेळ आहे. मग या केसमध्ये आज का वरी करा. आणि गोष्ट कशी आहे ना, चला नाही चाला प्रिलिम्सचा रिझल्ट, फासावर लटकवणार आहेत का नाही. सरळ गणित लक्षात ठेवायचं की आपला जन्म या अशा फालतू परीक्षांसाठी झाला नाहीये, आपला जन्म मोठ्या गोष्टी. येस, यू शुड इन्सेंटिव्हाइज युअर सेल्फ. स्वतःला खुश ठेवायचं आजवर. आणि जर कोणी लेज बडबड करायला तर काय करायचं, एन्व्हायरमेंटचा मोठा ठोकळा मी तुम्हाला देतो, त्याच्या समोर घेऊन फिरायचं होतं, म्हणजे ते हल्लच पाहिजे. ते सेकंड टाइम अभ्यासिकेत आलं नाही पाहिजे. तुमच्या आजूबाजूला आव आणणारी खूप जनता आहे बघा. आव आणणारी नाही, फर्स्ट अटेम्प्टला मी पण घाबरून जायचो ना. आव आणणारी म्हणजे असं ते शब्दात इंग्लिश बोलतात बघा, वा 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 वा. आपल्याला वाटतं की ह्यांना लई इंग्लिश येतं. इट हॅपन. सो नो, टेक युअर ओन टाइम, टेक युअर ओन जजमेंट. नो टार्गेट बेस्ड प्रिपरेशन. ॲब्सोल्युटली मी तुम्हाला काय सांगतोय, आत्तापर्यंत तुम्ही अक्षरही वाचलं नसेल तरी तुम्ही पास होऊ शकता, प्रोव्हाइडेड जेवढं मी सांगितलंय आणि मी सांगितलंय तेवढंच करा, बाकीच्यांचं फक्त ऐका. एवढं पण मी सांगतो, फक्त काय मी फोर्स का नाही करत, मला आवडत नाही. मी सांगतोय तेवढं ट्रस्ट मी, तेवढं करा, तुम्ही नक्की पास व्हाल. टार्गेट बेस्ड अभ्यास नाही करायचा. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमच्या दिवसाची सुरुवात, चला 8 ते 11 तुमचा क्लास आहे, राईट. आता तुम्हाला एक थोडक्यात तुमच्या अभ्यासाची पद्धत सांगतो. 8 ते 11 तुमचा क्लास आहे. न्यूजपेपर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वाचा, फेब्रुवारी एंडपर्यंत वाचा. फेब्रुवारी एंड किंवा 15 फेब्रुवारीला बंद केला, त्याच्या एवढी चांगली गोष्ट काहीच नाही आहे. सर माझा मेन्स अफेक्ट होईल. मेन्स अफेक्ट व्हायला अगोदर प्रिलिम्स पास व्हावी लागेल, चांगली गोष्ट, बरोबर आहे. कोणालाही डिस्कस करू द्या, कोणाला नोट्स काढू द्या, वॉट एव्हर इट मे बी. 15 फेब्रुवारी, ट्रस्ट मी, 15 फेब्रुवारी शुड बी लास्ट डे. वी हॅव टू स्टॉप ओव्हर देअर. 8 ते 11, 11 वाजता तुम्ही जाता, चला तुम्ही 11:30ला जाताय, 11:30 ते 1:30 तुमचा पहिला स्लॉट असेल, त्यानंतर 1:30 ते 2:30 जेवण असेल, राईट. 2:30 ते 5:30
6:30 to 8:30, त्यानंतर 9:30 to 11ला अभ्यासिका बंद होतात. मग शेवटी तुमचा फायनल कॉल समजा 11:30 ते 12. आता बघा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही 8 ते 11 स्टडी करता, क्लास करून जेव्हा तुम्ही अभ्यासाला जाऊन बसता 11:30 वाजता, तो आपला तो टेम्पो नसतो की गेल्या गेल्या मला लगेच अभ्यासाला सगळं सुचावं, लगे अभ्यासाला आपण सेटल होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्या CS कॉपीर्सवाल्याकडे किंवा वेदांत झेरॉक्सवाल्याकडे जायचं. इन्साईटचे, व्हिजनचे जेवढ्यांचे क्वेश्चन पेपर मिळतात ना, सगळ्यांचे क्वेश्चन पेपर घ्या, सगळ्यांचे घ्या. कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे सगळं सोडून द्या, सगळ्यांचे पेपर घ्या. जेव्हा 11:30 वाजता तुम्ही अभ्यासाला बसाल ना, तेव्हा पहिले 15 मिनिटं तुम्हाला MCQ सोडवायचे. MCQ. परत तुमचा प्रश्न, सर कोणत्या विषयाचं, ज्या विषयात तुम्ही कम्फर्टेबल आहे. मग ज्या विषयात कम्फर्टेबल आहे तो विषय घ्यायचा, किंवा अदरवाईज प्लॅन करा. हा आठवडा बायोलॉजी, हा आठवडा हिस्ट्री, हा आठवडा जिओग्राफी, हा आठवडा पॉलिटी. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला त्या विषयाचं MCQ मार्फत एक कॉन्सॉलिडेटेड नॉलेज मिळेल. प्लॅन करा, मेक प्लॅन. यू नीड टू बी अ स्ट्रॅटेजिस्ट पर्सन. स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतः थोडंसं बसा, असं सिरियसली बसा, असं विचार करा की हे विचार का करा, जोपर्यंत तुम्ही सेल्फ वर्थ, स्वतःला किंमत देत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही पास होत नाही. ही आजूबाजूला नाटकं करणारी लोक भरपूर आहेत, लिव्ह देम. स्वतःला किंमत द्या, बसा, प्लॅन करा. 2 तास काहीच नाही सुचलं ना तरी चालतंय, पण बसलं पाहिजे. तुम्ही सेल्फ वर्थ देत नाहीत, स्वतःला किंमत देत नाहीत, म्हणून तुमच्याकडनं प्लॅन होत नाही. आज चुकू द्या, उद्या चुकू द्या. बघा, लक्षात ठेवा, 1 अटेम्प्ट लागो, 2 लागो, 3 लागो, 4 लागो. ज्या दिवशी तुम्ही IAS व्हाल ना, त्या दिवशी तुम्ही IAS असता. बरोबर आहे. 4 अटेम्प्ट लागले, कुणी म्हणत ना 4 अटेम्प्ट लागले, सगळे म्हणतात ही इज IAS हा शब्द असतो. मग त्यासाठी तुम्हाला, आपल्याला त्या IAS व्हायचं फाउंडेशन आपण बिल्ड करतोय. आणि फाउंडेशन केव्हा बिल्ड होऊ शकतं, जेव्हा तुम्ही आत्ता प्रत्येक गोष्टीला मायन्यूटली वर्क करताय. ओव्हर टार्गेट्स देऊन नाही. ओव्हर टार्गेट्स दिलं की तुमची दमछाक होईल, तुमचं ब्रेन खुशच राहणार नाही. आणि ब्रेन खुश नसलं की ते वर्क नाही करणार. इट नीड इन्सेंटिव्ज. परत 1:30 वाजता तुमचा मेसचा वेळ असेल, पण फक्त शेजारचा बसलाय म्हणून आपण 1:30 पर्यंत बसतो. 1:15 वाजता आपण मेसमध्ये मनानं पोहोचलेलो असतो. आणि नॉर्मल आहे, तुम्ही यंग आहात, भूक लागणं नॉर्मल आहे, हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे जर मला 1 वाजता पिक्चर असेल ना, तर मी 11:30 वाजताच थिएटरमध्ये पोहोचलेलो असतो. हे नॉर्मल आहे. इट इज अ साइन ऑफ यंगनेस, युअर यूथ, यू आर यंग. ही खूप नॅचरल साईन आहे. तसं नसेल तर कुठतरी तुमच्या वर तारा चिटकल्या. हे नॉर्मल आहे. तुम्ही तिथं अगोदर जाणं हे नॉर्मल आहे. मग पण आपल्याला कुठंतरी याला मॅनेज करायचं आहे ना. मग महत्वाची गोष्ट 1:30, तर तुम्हाला 1:15 वाजता परत MCQ सोडवायला घ्यायचंय. 1:15 वाजता अगेन अर्धा तास. तुम्ही 2:30 वाजता येऊन बसणार, दुपारी अर्धा तास झोप घ्यायची. ही सवय ठेवा, काही हरकत नाही. रात्री लोक एक थोडं, इट इज कॉल्ड एज अ पॉवर नॅप. हे तुम्ही हा विचार नका करू की आपल्याला सवय लागेल. तुम्ही हा विचार करा, यू आर गिव्हिंग रेस्ट टू युअर ब्रेन. आणि या 1 तासाभरात बिलकुल कसलाही पिक्चर बघायचा नाही, गाणे ऐकायचे नाही, काही नाही. एकदम निवांत, कूल, चिल बसायचं, शांत बसायचं. किंवा जर नाही वाटलं तर एखादं फ्रेंड्स सिरियल बघायची, तेवढंच मला फ्रेश वाटेल. एनिथिंग दॅट मेक्स यू रिलॅक्स्ड शुड बी फॉलोड इन द आफ्टरनून फॉर हाफ आवर. डोळे बंद करून बसायचं तरी चालणार आहे. 2:30 वाजता आल्या परत पहिले 15 मिनिटं MCQ. 5:30 वाजता परत 5:15 वाजता चहाला जाण्याच्या अगोदर 15 मिनिटं MCQ. इथं परत 15 मिनिटं MCQ. इथं अगेन 15 मिनिट, अगेन 15 मिनिट, अगेन 15 मिनिट. रात्री 11:30 ते 12 या वेळेस यू हॅव टू रीड मॅगझिन्स, करंट इव्हेंट. मग झोपण्याच्या अगोदर फक्त करंट इव्हेंट वाचायला घ्यायचं, अदरवाईज नाही. राईट. याच्यावर एखादा दिवस मला डिस्कशनला काढायचा आहे किंवा काय करायचं आहे. बघा किती झालं, अर्धा, 1, 1:30, 2 तास जो तुम्ही टाइमपास करणार होता, या 2 तासात यू आर सॉल्विंग युअर MCQs. इफेक्टिव्ह झालंय, इफिशियंट झालंय आणि इकॉनॉमिक झालंय. का? तुमचा वेळ वाचलाय, सगळ्या गोष्टी झाल्या. ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, 11:30 ते 1:30 या वेळेत तुम्हाला काय करायचंय, तर 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये कंपल्सरीली तुम्हाला जी क्लास टीचिंग सुरू आहे ही तुम्हाला वाचायची.
या क्लास टीचिंगमध्ये जेवढं वाचून होईल तेवढं, क्लासच्या स्पीडनं तुमचं वाचून होणार नाही, जेवढं वाचून होईल तेवढं इट इज ओके, ॲब्सोल्युटली ओके. 2:30 ते 5:30 यामधला जो 2 तासाचा वेळ आहे, 2 hours, राईट. त्या 2 hour मध्ये समजा संडेची टेस्ट सोडून द्या, बाकी मंडे टू सॅटर्डे हे जे 6 दिवस आहेत, या 6 दिवसांमध्ये 4 दिवस GSची टेस्ट आणि 2 दिवस CSATची टेस्ट. पण काय ना, GSची टेस्ट तुम्ही आत्ता लगेच नका देऊ. 15 फेब्रुवारीपासून GSची टेस्ट द्यायला सुरू करा. कारण आता सध्या काय करा, तुम्ही हे वाचायला सुरू करा. कारण काय होईल, 15 फेब्रुवारी टू 15 मार्च, 15 मार्च टू 15 एप्रिल, राईट. 15 एप्रिल आणि किंवा एप्रिल एंड, ऑलमोस्ट 2.5 महिने तुम्ही टेस्ट जरी दिली तर 2.5 महिन्यामधल्या 75 दिवसांपैकी कव्हर केलं तर 40 ते 50 GSच्या टेस्ट तुमच्या सोडून होतील. आता काय होईल, आता लगेच तुम्ही जर टेस्ट द्यायला सुरू केलं, थोडंसं टेन्शन येईल, थोडं डिमोरलाइज होईल. अगोदर सगळे विषय कव्हरअप होऊ द्या. एक एक विषय कव्हरअप झाला की मग काय 2 दिवस GS CSAT. आता हे तुम्ही तुमच्या सोयीने डिसाईड करा. इथं CSATचा पेपर सोडवा, GSचा पेपर सोडवा, किंवा वाटलं तुम्ही दुपारी एखाद्या ठिकाणी बसून डिस्कशन करा, किंवा आणखी वाटेल जर जमलंच इथं काही प्रोग्राम नसेल, बहुतेक भस्के सरांची बॅच संपल, भस्के सरांची बॅच संपली तर हा हॉल तुम्हाला मी 2:30 वाजता डिस्कशनसाठी अवेलेबल करून देईल. आपल्या क्लासच्या मुलांनी आय कार्ड घालून यायचं आहे, तुमचा ग्रुप करायचा, इथं बसायचं. तुम्ही रात्री 7-8 वाजेपर्यंत हॉल अवेलेबल करून देईल. तुम्ही कुणीतरी असाल किंवा CCTV कॅमेरा आहे, काही इश्यू नाही. इथं या, बसा, डिस्कशन करा. त्यानंतर 6:30 ते 8:30 खूप क्रीम विषय आहे, क्रीम टाईम आहे. 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये परत तुम्हाला काय करायचं आहे, या वेळेमध्ये तुमचा जो जुना विषय आहे, जो संपलाय, तो वाचायचा. इथं सेकंड सब्जेक्ट, बरं, सेकंड सब्जेक्ट. आणि 9:30 ते 11 आता आपण थोडे डल पडायला सुरू होतो, आता थोडा कंटाळायला सुरू होतो. मग 9:30 ते 11 मध्ये एन्शियंट आणि मेडिवल इंडिया असेल, मग सायन्स असेल, लुसेंट GK असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या. 11:30 ते 12 मॅगझिन, करंट इव्हेंट. पहा एवढा टाईट शेड्यूल आहे तुमच्याकडे, एवढं वाचायचं. हे सगळं जर तुम्ही कव्हरअप करत जर गेलात ना, ऑटोमॅटिकली एप्रिल एंडला तुम्हाला स्वतःला कळेल की आपल्याकडे खूप जास्त नॉलेज आहे, खूप जास्त नॉलेज आहे. पण तुम्ही असं न करता सिंगल विषय जर घेत गेलात आणि टार्गेट ठेवलं की संपलं. टार्गेट पूर्ण होत नाही, मग तुम्हाला टेन्शन यायला सुरू होतं. काही लोकांचं म्हणणं आहे टार्गेट बेस्ड करा, पण टार्गेट बेस्ड करण्याचा लॉस कसा की आपण टार्गेट बेस्ड प्रिपरेशन करताना आपण तो कंटेंट ग्रास्प करण्याऐवजी टार्गेट पूर्ण करण्यावरच फोकस करतो. म्हणजे आपल्याला ते कळतंय किंवा नाही कळतंय यापेक्षा हां माझं लक्ष्मीकांत पूर्ण झालं, आता मी खुश झालो, आता उद्या सगळ्यांना पेढे. म्हणजे तुम्हाला ती सांगायची घाई असते, लक्ष्मीकांत वाचून झालं बरं का, एकदा येता का पोहे खायला. येस, इट इज अ केस. आय हॅव सीन मेनी पीपल. का सांगायचंय, तुम्ही आहात ना स्वतःसाठी. तुमचं कॉम्पिटिशन स्वतःसोबत आहे, शेजाऱ्यासोबत नाहीये. इव्हन आव आणणारा कार्यकर्ता पुढच्या वर्षी MPSC शिफ्ट होईल, त्याच्या पुढच्या वर्षी PSI शिफ्ट होईल, त्याच्या पुढच्या वर्षी तलाठी म्हणून शिफ्ट होईल. डोंट नो, कारण तो आव आणतोय. तुम्ही स्वतःसोबत आव आणत नाही येत ना, मग बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. माझं म्हणणं आहे 1 वर्ष लागेल, 2 वर्ष, 3 वर्ष, यू विल हॅव ऑल इंडिया सर्व्हिस. यू विल हॅव ऑल इंडिया सर्व्हिस. तुम्ही इकडं हजारो कोटी किती जरी कमवले ना, तरी सुद्धा तुम्ही IAS झाल्यानंतर तुमचा दरवाजा उघडायला जेव्हा तो शॉफर येतो, तुमची बॅग ठेवतो, ते पाहताना तुमचे आईवडील जेवढे खुश असतात ना, दॅट्स इट. पैसे कुणी कमवतं, पैसे कमवायला काय लागत नाही. पैसे कुणीही कितीही कमवू शकतं. 1 वर्ष UPSC करणारा कार्यकर्ता त्याला करोडपती व्हायला जास्त वेळ लागत नाही, आरामात. तेवढं डोकं असतं, तेवढं लॉजिक असतं. बट टू बी अन IAS, सो अँड इट नीड्स युअर ऑनेस्टी विथ युअर सेल्फ. आणि ऑनेस्टी ही इथून डिसाईड होते. यामध्ये आठवड्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये प्रत्येक आठवड्यात काही लोकांची फ्रिक्वेन्सी असते महिन्याभरात. माझं सांगतो, प्रत्येक आठवड्यात एक दिवस असा येतो की ज्या दिवशी सकाळी काहीच करा वाटत नाही, असतोच. आणि ॲब्सोल्युटली ज्या दिवशी पण हे असं रोज नको व्हायला. आठवड्यामध्ये एक दिवस असतो ज्या दिवशी काहीच करा वाटत नाही. काहीच करा वाटत नाही ना, काहीच नाही करायचं. ट्रस्ट मी.
लोक म्हणतात 7 रिव्हिजन 10 रिव्हिजन 18 तास मी अभ्यास करतो. पास झाल्यानंतर तुम्ही म्हणलात ना मी 24 तास अभ्यास करायचो, तुमच्या एवढं कुणीच कौतुकानं बघणार नाही की भाऊ 24 तास अभ्यास करायचे. आणि तुमचं खरं असतं, त्यावर कुणी डाऊट घेणार नाही. तुम्ही 26 तास म्हणलात तरी लोक खरं म्हणतील त्याला. वाटलंय ना नाही करायचं, नाहीच करायचं. ॲब्सोल्युटली. केव्हापर्यंत नाही करायचं? नाहीच करायचं. सरळ उठायचं, शूज घालायचं, मोबाईल घ्यायचा आपलं, इथून पेठीच्या अगोदर बाहेर पडायचं. मंगला, ई स्क्वेअर, नाही वाटलं तर सिंहगड. जेव्हा दुपारी 2-3 वाजता वाटलं हा चला फ्रेश वाटतंय, मग वापस यायचं. हे का? कारण जर तुम्ही हे आत्ता स्वतःला रिलॅक्स नाही ना केलं तर हे सगळं ॲक्युमुलेट होऊन जाऊन काय करतं, एप्रिल महिन्यामध्ये तुमचा अभ्यास इट स्टार्ट्स किलिंग यू इन दी मंथ ऑफ एप्रिल विच इज अ क्रीम मंथ. ज्या महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ व्हायला सुरू होतात, त्या महिन्यामध्ये जर हे ॲक्युमुलेट झालं देन यू आर ॲट लॉस. कासव हमेशा का जिंकतं? कारण ते स्टॅमिना ठेवून खेळतं. ससा हमेशा का हरतो? कारण त्याला घाई आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून कंपल्सरी तुम्हाला काय करायचंय, स्वतःला वेळ द्या. आठवडा 8 दिवस बोर झालं, उठायचं, मन मानल तिकडं जायचं. इथं या ठिकाणी जबरदस्ती, नाहीतर रूम पार्टनर चाला. आणि ही सायकॉलॉजी आहे बरं का. म्हणजे रूम पार्टनर अभ्यासिकेत जाऊन बसतोय म्हणून आपण जबरदस्ती अभ्यासिकेत जाऊन बसणं हे चुकीचं आहे. आठवड्यामध्ये 1 दिवस रिलॅक्सेशनचा हवा. आणि तुम्हाला वाटतं की टेस्टचा दिवस रिलॅक्स नाही, टेस्टच्या दिवशी तुम्ही रिलॅक्स नसता, हा चुकीचा समज आहे. टेस्टचा दिवस उलट सगळ्यात जास्त तुमची एनर्जी ड्रेन होते. संडेला तुम्ही सुट्टी घेत नाहीयेत. यू आर नॉट टेकिंग इवन अ सिंगल डे हॉलिडे. सो वर्क ऑन इट. आठवड्यात एखाद दिवस लेक्चर स्किप करा, वाटलं सोडून द्या, पण 1 दिवस ब्रेक हवाय. कारण त्या दिवसाचा ब्रेक हा काय करणार आहे, तुम्हाला पूर्ण आठवड्यासाठी एनर्जी देणार आहे. अँड दिस शुड बी युअर टाइम टेबल. हा टाइम टेबल, याच्यामध्ये तुम्हाला काय मॉडिफिकेशन हवं असेल तुमच्या ऑफिसच्या टाईमनुसार, तुमच्या रूमच्या टाईमनुसार यू मेक अन ॲडजस्टमेंट. आणखीन एक गोष्ट, हेच MPSCला कॉमन आहे, अक्षरही वेगळं नाही आहे, 100% सगळं कॉमन आहे. मग त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, आता तुमच्या ऑनेस्टीचा जेव्हा प्रश्न येतो, आपली ऑनेस्टी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे ग्राफ तुम्हाला उद्या झेरॉक्स मिळतील, किशोर सर देतील. तर हा ग्राफ तुम्हाला सगळ्यांना मेंटेन करायचा आहे. बेंचमार्क टेस्ट, तुमचा जो काही स्कोर आला आहे हा स्कोर इथं मांडायचा आहे तुम्हाला. पहिल्या टेस्टमध्ये, काल जी तुमची टेस्ट झाली, पहिली टेस्ट होती ही, या टेस्टचा स्कोर तुम्हाला इथं मांडायचा आहे. दुसरीचा इकडं, तिसरीचा इकडं. यू हॅव टू कीप ऑन प्लॉटिंग दी स्कोर्स. आणि तुम्हाला हे चेक करायचं आहे की आपला स्कोर वाढत चालला आहे का कमी होत चालला आहे. म्हणजे काय होईल ना, जेव्हा तुमच्याकडे हा स्कोर असेल, जेल पेन घ्या, चांगलं एखादं पेज घ्या, हे झेरॉक्स मिळाल्यानंतर त्याला चांगलं मेंटेन करा, महागाच्या फाईलमध्ये ठेवा, जेल पेननं मेंटेन करा, स्वतः ट्रॅक करा. अरे हा माझा स्कोर इथपर्यंत गेला आहे, पण हा इथं कमी झाला आहे. मग इथं कमी झाला आहे, मार्च महिन्यामध्ये स्कोर कमी झाला आहे, कोणत्या विषयावर कमी झाला आहे, हा याच्यावर थोडा कमी झाला आहे, थोडंसं वर्क करणं गरजेचं आहे. मग वर्क करणं गरजेचं आहे ना, तर चला ठीक आहे, अगोदर मी सायन्स करायचो पण सायन्स इम्प्रूव्ह झालं आहे, तर रोज दिवसातला 1.5 तास मी या विषयाला देतो. अगेन सुरू. म्हणजे इट इज सायंटिफिक. तुम्हाला अंदाज येईल की या विषयामध्ये मी चांगला आहे, या विषयात माझा स्कोर कमी होतोय, मला यावर वर्क करायचं आहे. नेक्स्ट वन, हा एक ग्राफ आहे, सिली मिस्टेकचा ग्राफ. UPSC प्रिलिम्स फेल होणाऱ्या लोकांमध्ये 90% लोक फक्त सिली मिस्टेकमुळे फेल होतात. UPSC फेल होणाऱ्या लोकांमध्ये 90% लोक ही फक्त आणि फक्त सिली मिस्टेक करण्यामुळे फेल होतात. सिली मिस्टेक म्हणजे काय? विचारले विच अमॉंग दी अबोव आर ट्रू, विच अमॉंग दी फॉलोइंग आर नॉट ट्रू, पण मी ट्रू टिक करून आलोय. मला आठवत होतं BN राव, पण ते श्रीयन राव दिले, मी श्रीयन राव टिक करून आलो, ते BN राव आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टी तुमच्या घाईमुळं, तुमच्या नजर चुकीमुळं किंवा तुमचं ॲनालिसिस चुकल्यामुळं जेव्हा चुकतात व हे तुमचं उत्तर करेक्ट असलं असतं, दे आर कॉल्ड ॲज सिली मिस्टेक. आज तुम्ही सगळ्यांनी जायचंय, बेंचमार्क टेस्ट काढायची आणि जो प्रश्न तुम्हाला येतच नाही ना, म्हणजे त्या गावचे तुम्ही नाहीच आहेत, दॅट इज नॉट सिली मिस्टेक. सिली मिस्टेक, जो प्रश्न मला माहिती आहे, जो प्रश्न मला येतोय, जो प्रश्न माझा करेक्ट आला असता, हा प्रश्न माझा चुकलाय, इज कॉल्ड ॲज अ सिली मिस्टेक. सिली मिस्टेकचा ग्राफ मेंटेन करायचा. वर घ्या. प्रत्येक टेस्टचा मी तुम्हाला सांगितलंय. बघा, माझ्या म्हणण्यानुसार पहिल्या बेंचमार्क टेस्टला तुमच्या सिली मिस्टेक मिनिमम 20 असतील. मिनिमम 20 तुमचा अटेम्प्ट तेवढा असेल तर.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी, युअर अटेम्प्ट इन GS पेपर शुड बी 85 क्वेश्चन्स. आय रिपीट वन्स अगेन, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असलात फरक पडत नाही, तुमचा अटेम्प्ट इन GS पेपर शुड बी 85 क्वेश्चन. म्हणजे इथलच्या टेस्ट सिरीज तुम्हाला 0 मार्क पडले तरी चालतील, तुम्हाला एकच टार्गेट पूर्ण करायचे, 85 प्रश्न अटेम्प्ट करायचे. मी 95 ते 100च्या दरम्यान करायचो, तुमचा अभ्यास वाढल्यावर तेवढं व्हायला हरकत नाही, पण 85 to 90 शुड बी युअर अटेम्प्ट. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, जो प्रश्न मला येत नाही त्या प्रश्नावर मला लॉजिक बिल्ड करून माझा स्कोर वाढवायचा आहे. सिली मिस्टेकचा ग्राफ चांगला मेंटेन करायचा आहे, चांगला मस्ट आहे. नेक्स्ट वन, खाली बरोबर इथं वरती घ्या, सिंगल पेज आहे. नाही नाही हे खाली खाली असं, नाही 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 वरचं पाहिजे आपल्याला, वरचं. हां बरोबर, इथंच पहा. हा एक ग्राफ आहे, बेस्ट इनपुट आउटपुट रेशो. बेस्ट इनपुट आउटपुट रेशो म्हणजे समजा तुम्ही पॉलिटीचे 10 प्रश्न सोडवलेत, 10 प्रश्न सोडवलेत, 10 पैकी तुमचे 6 करेक्ट आलेत. मग मला सांगा पॉलिटीचं तुमचं पर्सेंटेज किती झालं? 60%. सायन्सचे तुम्ही 4च सोडवलेत, 4 पैकी तुमचे 3 करेक्ट आलेत, मग तुमचं पर्सेंटेज किती झालं? 75%. तर इथे तुम्हाला काय करायचं, मला हे चेक करायचं. हां पण एकच सोडवलं आणि एकच करेक्ट आलं त्याला तसं नाही म्हणायचं, राईट? हां पण तुम्ही हा ग्राफ केव्हा खरा ठरेल, जेव्हा तुम्ही 85 क्वेश्चन सोडवलेले असेल तेव्हा, कारण त्यावेळेस तुम्ही सर्व विषयांचे ऑलमोस्ट प्रश्न सोडवलेले असणार आहेत. बेंचमार्क टेस्टला तुम्ही आज जाऊन चेक करा की कोणत्या विषयामध्ये माझा बेस्ट परफॉर्मन्स आहे. इथं काय करा, प्रत्येक वेळेस तुमचा बेस्ट परफॉर्मन्स असणारा विषय लिहून काढा, इथं पुअरेस्ट परफॉर्मन्स असणारा विषय लिहून काढा. जेव्हा तुम्हाला कळतंय, कळत न कळत या विषयात मला खूपदा चांगले मार्क्स येतात, म्हणजे मग या विषयावर मला जास्त लक्ष द्यायला नको, मी या ज्या विषयात चांगला स्कोर त्याला फक्त मी काय करतो, कॉन्सॉलिडेट करतो. पण माझा विषयात जर खूप खराब स्कोर येतोय त्या विषयावर मात्र मला लक्ष द्यावं लागेल, मग परत अर्धा तास त्याला वाढवून द्यायचा. हे कसं आहे माहिती आहे का, हे असं आहे की ज्या भागाला जखम झाले, जो वर्क करत नाही ना, त्याला बँडेज लावण्यासारखं आहे. ह्याच्यात कमी स्कोर येतो ना, चला पकडला तो विषय घेतला, काय लागतं मग परत एखादा सिनियर पकडायचा, अक्षय कोंडे सर असतील, प्रवीण इंगोले सर असतील किंवा किरण खरे सर असतील, ही IPS विल बी कमिंग टू टीच यू टुमॉरो. जे कोणी असतील ही सगळी लोक तुम्हाला काय करणार आहेत ना, सांगतील हे वाचा, हे वाचा, हे वाचा. यू नीड टू वर्क अकॉर्डिंगली, राईट? नेक्स्ट. हां CSATची गरज नाही, ते MPSC वाल्यांसाठी. CSATमध्ये प्लेन तुम्हाला सिन्सिअर राहायचं आहे. CSAT तुम्हाला सिन्सिअरिटी पास करून देते, पण CSATला कॅज्युअली घेऊ नका. जी लोक MPSC देतात त्यांना CSAT चांगलं यायला हवं. जी लोक UPSC करतात ते बरीच लोक मागच्या फक्त CSATमुळं फेल झाली, बरीच लोक. सो डोंट टेक CSAT कॅज्युअली. नेक्स्ट वन. हां हे ॲनालिसिस शीट आहे, हे ॲनालिसिस शीट मी तुम्हाला देईल. आता पहा वर घ्या, यावरती. हां कोणताही प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता, दिस इज लास्ट पॉईंट, याच्यानंतर आपण थांबणार आहोत, राईट? कोणताही प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता, तर हा प्रश्न सोडवताना तुम्ही या प्रश्नाला 4 बेसवर सोडवता. 4 बेस. एक आहे नॉलेज. तर नॉलेज म्हणजे काय, तुम्ही अवेलेबल इन्फॉर्मेशन प्रोसेस करून जेव्हा आन्सरकडे येता, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉलेज. समजा 4 एअरपोर्टवर प्रश्न विचारला, 4 एअरपोर्ट्सवरती तुम्ही फक्त 2च एअरपोर्ट्स विषय वाचले आणि जे ऑप्शन्स दिलेत ना, या 2 ऑप्शन्सनुसार काय होते, ते 2 ऑप्शन्स त्या 2 एअरपोर्टला लागू होत नाहीत. त्यानंतर एका एअरपोर्टवर तिथं लॉजिकल नाहीये, म्हणून तुम्ही काय करता, अवेलेबल इन्फॉर्मेशनला प्रोसेस करून 4थ्या एअरपोर्टला टिक करता, दॅट इज नॉलेज. किंवा जेव्हा तुम्ही जिओग्राफीचे प्रश्न सोडवता, तर तुम्हाला हे लॉजिकली माहिती आहे की जेव्हा एखादी एअर कूल असते, इट इज हेवी असते, म्हणजे हवा खाली जाते, आणि कूल एअर हेवी असली, हवा खाली गेली की ऑटोमॅटिकली हवा वर जाऊ शकत नाही. हवा वर नाही गेली की कोणती वेदर फिनॉमिना होत नाही. इट इज अ नॉलेज. नॉलेज बेस्ड ऑन युअर analysis of information, they are called as knowledge based question. लॉजिक. लॉजिक खूप सगळ्या टाईपचं असतं.
एन्व्हायरमेंटवर प्रश्न विचारलाय आणि मला काय वाटतं की वरच्या सगळ्याच गोष्टी बरोबर असतील, तर तुम्ही का तर सगळ्याच गोष्टी त्या पर्टिक्युलर टॉपिकला रिलिव्हंट वाटतात, मग तुम्ही त्याला टिक करता. दॅट इज युअर लॉजिक. लॉजिक बिल्ड करायला तुम्हाला मिनिमम एक 10 ते 15,000 MCQ सोडवावे लागतील. लॉजिक बिल्ड करायला, आय रिपीट, मिनिमम 10 ते 15,000 MCQ सोडवावे लागतील. मॅच दी पेअर प्रश्न आला की उत्तर बी किंवा सीच असतं, हे माझं लॉजिक आहे. दॅट इज अ लॉजिक. इट केम थ्रू सॉल्विंग क्वेश्चन ऑफ UPSC प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. ते माझं लॉजिक आहे. मेमरी, प्लेन फॅक्च्युअल प्रश्न, प्लेन फॅक्च्युअल प्रश्न. गेस, गेसला आपण आणखीन इंट्युइशन सुद्धा म्हणतो. इंट्युइशन किंवा आतला आवाज. बघा, तुम्ही पण नाश्ता करून आलेले नसाल, मी पण नाश्ता करून आलेलो नाहीये. 10 वाजलेत, तुम्ही नाश्त्याच्या स्टॉलवर पोहोचलाय, मी मोतीबागला पोहोचलोय. फिजिकली मी पण इथे, फिजिकली तुम्ही पण इथे. सबकॉन्शियस मेमरी तुमच्या काहीतरी चाललंय. तर हे होत असताना काय झालंय, मी हे जे बोलतोय ना, हे सगळं तुमच्या बॅक ऑफ द माइंड स्टोअर झालंय. हे सगळं स्टोअर झालंय. डोळे, इट इज अ ब्रेन. डोळ्यांना मन नाहीये, राईट. डोळ्यांना मन नाहीये. डोळे, इट इज अ कम्प्लिटली, इट इज अ पार्ट ऑफ ब्रेन. हे काय करतं, कॅप्चर करतं. कान काय करतं, कॅप्चर करतं, स्टोअर करतं. आणि जेव्हा अचानक एखादा प्रश्न समोर येतो ना, तर अरे हां, हे असं उत्तर होतं, मग तुम्ही ते टिक करता. आता इंट्युइशन म्हणजे काय? MCQ तुमचे 2 पेपर झालेत. हे पेपर सोडवताना तुम्ही हे बघितलं असेल की तुम्हाला वाटलं होतं, प्रश्न पाहितला, प्रश्न ओळखीचा वाटतोय पण ओळखीचा वाटत पण नाही. तुमचं मन म्हणतं हे उत्तर पहिलं असेल. तुम्हाला ते पहिलं वाटलं, तुम्ही आणखीन थोडा विचार केला, तुम्हाला वाटलं ते पहिलं नाही दुसरं करेक्ट आहे, आणि तुम्ही दुसरं टिक केलं, आणि घरी जाऊन बघितलं तर पहिलं करेक्ट होतं. बरोबर आहे. इट इज अ पार्ट ऑफ इंट्युइशन ऑर गेस. फर्स्ट इम्प्रेशन, तुम्ही तो प्रश्न बघितल्या तुमच्या सबकॉन्शियस मेमरीमध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला मेसेज पाठवते की हां, ते सी ऑप्शन आहे. दॅट इज अ फर्स्ट इम्प्रेशन. पण तुम्ही आणखीन थोडा विचार करता आणि तुमच्या तुमची कॉन्शियस मेमरी सबकॉन्शियस मेमरीला सप्रेस करते, आणि मग काय होतं, तुम्ही ते कॉन्शियसली ए उत्तर टिक करता, तुमचं उत्तर चुकलेलं असतं. तर तुम्ही कोणते प्रश्न या इंट्युइशन किंवा गेसवर सोडवलेत? आता तुम्हाला काय करायचंय, जेवढे प्रश्न तुम्ही सोडवलेत, आता वर घ्या, खाली खाली. समजा हा 90 सेकंड क्वेश्चन आहे किंवा 79 क्वेश्चन आहे, तर इथं 4 शब्द दिलं, नॉलेज, लॉजिक, मेमरी, गेस. वरती घ्या आणखी एकदम. हां, बस. समजा 51st क्वेश्चन आहे, 51वा प्रश्न आहे. हा 51st क्वेश्चन तुम्ही कोणत्या बेसवर सोडवला? नॉलेजच्या बेसवर, लॉजिक, मेमरी का गेसच्या बेसवरती? तुम्हाला काय करायचंय, समजा तुम्ही तो प्रश्न नॉलेजच्या बेसवर टिक केलाय, याला इथं टिक करायचंय. तो चुकला असेल तर नॉलेजमध्ये टिक करायचंय, करेक्ट आला असेल तर नॉलेजमध्ये टिक करायचंय. म्हणजे आपल्याला हे चेक करायचंय की आपलं नॉलेज स्ट्रॉंग आहे का, मेमरी स्ट्रॉंग आहे का, लॉजिक स्ट्रॉंग आहे का, गेस वर्क स्ट्रॉंग आहे. जर आपण केलेलं गेस प्रत्येकच वेळेस चुकत असेल तर आपण परीक्षेमध्ये गेस करायचं की नाही याच्यावर आपण विचार करूया. आपल्या फॅक्च्युअल गोष्टी जर चुकत असतील तर आपल्याला फॅक्च्युअल गोष्टीवर वर्क करावं लागेल. आपण केलेलं अनालिसिस चुकत असेल तर अनालिसिस कसं इम्प्रूव्ह करायचं याच्यावर आपण वर्क करूया. दॅट इज अ केस. राहील लक्षात. ही शीट मी परत, तुम्ही उद्या तुम्हाला शीट देतील, तुम्ही शीट बनवून आणली की मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली क्लासमध्ये बसून सांगतो तुम्ही काय करता येते, राईट. रोज मी तुमचं लेक्चर संपल्यानंतर बाहेर येईल अर्धा तास. ऑफिसला तुमचं येणं होत नाही, आणि ऑफिसला माझ्या घरचे, माझ्या पाहुणेरावळे, हजारिक लोक, पाहुणेरावळे म्हणजे विद्यार्थी सगळे, राईट. हे एवढी लोक बसलेली असतात की मीच ऑफिसमध्ये लाईट बंद करून मध्ये बसतो. म्हणून मग मी इथं रोज येईल, रोज आपण 5-6 लोक बसून इथं वर्कआउट करूया की नेमकं काय करायचंय काय नाही. ही शीट, फक्त ही शीट तुम्हाला मिळाली की तुम्ही अनालिसिस करायचंय. तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, 100 प्रश्नांपैकी 40 प्रश्न तुम्हाला लॉजिकवर सोडवावे लागतात, तर UPSC प्रिलिम्स पास होतो. ट्रस्ट मी, कुणी काहीही म्हणो, MCQ सोडवा. जेवढी पुस्तकं मी सांगितली तेवढीच वाचा. करंट इव्हेंट, इन्साईट वाचा, त्यानंतर इन्साईट पण वाचा आणि आपलं व्हिजन दोन्ही सुद्धा वाचा. पण हे वाचताना तुमचा दोघांचा ग्रुप करा, 2-3-4 ग्रुप करा आणि हे डिवाइड करा. क्लिअर? ठीक आहे. विल स्टॉप हिअर. थँक्यू.